हिंदुस्थानच्या मातीला या देशाच्या इतिहासामध्ये ज्यांनी समर्पणाची आहुती दिली, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या नेतृत्वाने, ज्यांच्या पदस्पर्शाने या महाविद्यालयाच्या परिसरातील जनसामान्यातील एक प्रतिमा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अजोड अशा कर्तृत्वातून मराठवाड्याच्या मुक्तीचा मार्ग आपल्या सगळ्यांना दिसला। त्या महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याशी संवाद साधण्याची ही संधी मला भेटलेली आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, माझ्यासह जगातल्या 13 देशाचा आणि या देशातल्या 18 राज्याचा स्वाभिमान बिंदू जो आहे ते आमचे रयतेचे लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लोकप्रिय प्राचार्य आणि माझ्याच भागातले मूळ रहिवासी असलेले प्राचार्य इंगोले सर, 1993-94 एका स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही जेव्हा पहिल्यांदा एकत्र आलो तेव्हा आवेशाने जोरात बोलणारं हे पोरगं कोण आहे म्हणून मी माझ्या पार्टनरला विचारलं की अरे इतक्या जोरानं चिरडणारा हा कोण पोरगा आहे? त्यानं सांगितलं त्याचं नाव बालाजी चिरडे आहे। मी म्हणालो बरोबर आहे, तो बालाजी चिरडे आहे म्हणून चिरडत असेल। म्हणजे अत्यंत आक्रमक बोलण्याची शैली प्राध्यापक बालाजी चिरडे यांच्याकडे होती आणि म्हणून तेव्हापासून ते माझे मित्र आहे। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, मित्रांनो, मी तुमच्याशी बोलणार आहे, अशा विषयावर बोलणार आहे। त्या विषयाचा आशय असा आहे की कधी काळी आपल्या स्वप्नातलं एक राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, माणसाला माणूस पण शिकवणारी एक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, ज्या राष्ट्रामध्ये आणि ज्या राज्यामध्ये अन्याय आणि अत्याचार नसला पाहिजे, सर्व जाती धर्माची माणसं समानतेच्या धोरणावर आणि तत्वावर जगली पाहिजेत, असं स्वप्न कोणीतरी पाहिलं होतं। असं सांगतात की या प्रक्रियेचा पहिला प्रारंभ जेव्हा झाला, साधारण 1100 मध्ये हा प्रारंभ झाला या प्रक्रियेचा, आणि 1100 पासून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणारी माणसं वाट पाहत होती। वाट पाहता 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 500 वर्ष जावी लागली आणि 500 वर्षानंतर पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली। आपल्या सर्वांना माहीत असेल, काल शहाजी राजांची जयंती होती। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हा विषय किती माहीत असतो? त्यांच्या जन्मापासून सुरू होतो आणि 1680 ला तो संपतो।
1630ला सुरू झालेला हा विषय 1680ला संपतो, याचा अर्थ सर्व संपलं असा होतो का? 1630 पूर्वी काहीतरी घडलं असेल आणि 1680 नंतर सुद्धा काहीतरी घडलं असेल. आणि मग विचार येतो मनात की 1630 पूर्वी काय घडलं होतं? 1630 पूर्वी हे घडलं होतं की माझ्या माणसांचं स्वराज्य आणि सुराज्य उभं राहिलं पाहिजे, याच्यासाठी मालोजी राजांनी स्वप्न पाहितलं. निजामाच्या दरबारात चाकोरी करत असताना आपलं सुद्धा स्वतःच एक स्वराज्य असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही मोठ बांधली पाहिजे. त्या दृष्टीनं त्यांनी शहाजी राजांना तयार केलं. परंतु त्या काळची परिस्थिती, भौगोलिक रचना, या सर्व गोष्टी ते शक्य झालं नाही. कोण होते शहाजी राजे? भोसले घराण्यामध्ये जन्माला आलेला हा तरुण, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहितलं. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एकाच वेळेस 5 शाह्या जेव्हा सरकार चालवत होत्या, त्यावेळेस कधी आदिलशहाचा, कधी विजापूर दरबाराचा, तर कधी निजामाचा सरदार म्हणून काम करताना रणांगणावर भोगलेल्या वेदना ज्या पद्धतीने त्यांनी पाहितल्या, त्यांना वाटायचं की केव्हा तरी आपलंही स्वराज्य आणि साम्राज्य निर्माण झालं पाहिजे. दुर्दैवानं असं कधी घडलं नाही. परंतु त्यांनी जी पार्श्वभूमी तयार करून ठेवली, त्यांनी जी रचना केली, त्या रचनेचा परिणाम असा झाला की आपण बघितलेलं हे स्वप्न पुढे प्रत्यक्षात अस्तित्वात आलं. आपल्या सगळ्याला माहीत असेल की सिंदखेड राजाचं जाधव घराणं आणि मूळ वेरूळचं असलेलं भोसल्यांचं घराणं, या 2 घराण्याचा संगम, या 2 घराण्याचा मिलाप म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचा प्रारंभ आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आता आपल्याकडे अशी परिस्थिती आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तो 1627चा किंवा 1630चा आहे. त्यांचा जन्म कधी झाला हे शोधण्यात अनेक लोकांनी स्वतःचे जन्म वाया घालवले. मला असा प्रश्न पडतो, महाराजांचा जन्म कधी झाला हे शोधण्यापेक्षा महाराजांनी आपल्या जीवनात काय केलं हे जर शोधलं आणि याच्यासाठी जर आपला जन्म घालवला तर अजून बरं होईल. आणि म्हणून जयंती तारखेवर करावी, तिथीवर करावी का अजून कधी करावी, याच्यापेक्षा आम्हाला त्यांचं स्मरण झालं पाहिजे आणि आमच्या अंगात सुद्धा त्यांचंच रक्त आहे हे लोकांना कळलं पाहिजे. आम्ही सुद्धा त्याच स्वाभिमानी आणि अभिमानी छत्रपतीचे वंशज आहोत, ज्यांनी या देशातून नव्हे तर अटकेपार एक नवीन विचार दिला. त्या महाराजाचे आम्ही वंशज आहोत. आणि म्हणून आपल्या सगळ्याला माहित आहे की 1630ला जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं हे बाळ काय केलं यांनी? लहानपण सर्वसाधारण मुलासारखंच गेलं असेल. ज्यांच्या बालपणामध्ये आजच्यासारखे खेळ नसतील कदाचित, तर आता आपण काय काय खेळतो याच्यावर एक चिंतन केलं पाहिजे. घरामध्ये 6 वर्षाचं मूल तुम्हाला न कळणाऱ्या गोष्टी मोबाईलमध्ये शोधून काढताय. राजांना वयाच्या 6व्या वर्षी शहाजी राजांना भेटण्यासाठी जिजाऊ सोबत एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जावं लागलं. आणि परत येताना उराशी एक स्वप्न घेऊन आले. जेव्हा दादोजी कोंडदेव यांच्या सोबतीनं ते पुण्यात आले, तेव्हा मनामध्ये एक स्वप्न घेऊन आले की मामाला सुद्धा आमच्या आईनं आणि वडिलांनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं, एक साम्राज्य उभं करायचं.
14-15 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय वय असतं हे? कसलं वय असतं हे? खेळण्या बागडण्याचं वय 14-15 वर्षाचं वय. मात्र महाराजांच्या मनामध्ये एक वेगळा विचार चालू होता. त्यांनी सर्व जाती धर्मातल्या सवंगड्यांना, मित्रांना एकत्रित केलं. एकत्रित करून एक विचार मांडला. आपल्या मित्रासमोर बोलताना त्याने सांगितलंय, का रे मित्रांनो, तुम्हाला असं वाटत नाही का? आपल्या डोळ्यासमोर आपल्या आया बहिणीवर, आपल्या सामान्य रयतेवर अन्याय होताना दिसताना तुम्हाला चीड येत नाही का? ज्या माणसाला चीड येत नाही, ज्या माणसाला अन्यायाबद्दल काही वाटत नाही, ती माणसं काय करू शकतील? सवंगड्याने विचारलं की काय विचार आहे? त्यांनी सांगितलं की माझा विचार आहे, जो परकीय माणूस केवळ भारताचं सार्वभौमत्व लुटण्यासाठी, सत्ता भोगण्यासाठी आणि संपत्ती लुटण्यासाठी या देशामध्ये आलेत, या परकीयांना परतीला लावलं पाहिजे असं वाटत नाही का? या पोरांनी सांगितलं की बाळराजे, तुम्ही सांगताल त्यात आमची तयारी आहे. महाराजांनी सांगितलं की मी जो विचार सांगतोय तो सोपा विचार नाहीये, तो सहज घेण्यासारखा विचार नाहीये. मी जगण्याची आणि मरण्याची, हातावर शिर घेऊन लढण्याची भाषा बोलतोय. माझ्या संग येणं म्हणजे मृत्यूच्या जवळ जाणं. ज्यांची तयारी असेल त्यांनी माझ्या बरोबर यावं. दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे, कडेकपारीमध्ये राहणारे सर्व जाती धर्माची छोटी छोटी पोरं महाराजाच्या या विचाराने प्रभावित झाली आणि त्यांनी ठरवलं की या सगळ्या गोष्टीचा संगम करण्यासाठी कुठल्या तरी मंदिरात गेलं पाहिजे. कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं श्रद्धेचं आणि भक्तीचं ठिकाण मंदिर असतं. मंदिराचा शोध सुरू झाला आणि त्यांना सांगितलं की एक लिंगेश्वर रायरेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरात आपण काहीतरी प्रतिज्ञा केली पाहिजे. आणि अवघ्या 16व्या वर्षामध्ये 1646 महाराजांनी या सवंगड्यांना बरोबर घेऊन रायरेश्वराचं मंदिर गाठलं. अत्यंत काट्याकुट्याचा रस्ता, माणसाला चालताना शक्य नाही असं जंगल, आणि अशा जंगलामध्ये जाऊन रायरेश्वराचं मंदिर गाठलं. त्या मंदिरामध्ये स्वतःच्या हाताची करंगळी कापली. तप तप तपणारे रक्त रायरेश्वराच्या पिंडीवर पडू लागलं आणि महाराजाच्या तोंडातून वाक्य निघालं, हे रायरेश्वरा, मी माझ्या अंगातल्या रक्ताने तुझा अभिषेक करतोय. तो कशासाठी करतोय? मला माझ्या माणसाला स्वतंत्र करायचं आहे. मला माझ्या माणसाला तो स्वाभिमानाने अभिमान द्यायचा आहे. मला त्या माणसाला माणूस म्हणून उभं करायचं आहे, जो माणूस या रयतेचा घटक आहे. कल्पना करा, वयाच्या 16व्या वर्षी या मुलाच्या मनामध्ये असा विचार येणं. मला असं वाटतं हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असं घडतं. याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये जर कोणी निर्मिक नावाचा व्यक्ती असेल, तुम्ही समजता तुला कोणी जर देव असेल, तर कदाचित त्या देवालाच असं वाटलं असेल की मी पृथ्वीवर जाऊन हे करू शकत नाही, माझा अंश कुणामध्ये तरी असला पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दैवी अंश होता असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. रायरेश्वराची शपथ घेतली. साम्राज्य उभं करणं सोपं असतंय, राज्य उभं करणं सोपं असतंय. कॉलेजमधल्या निवडणुका आता गुणवत्तेवर झाल्यात म्हणून सोडून द्या. माझ्या बॅचची शेवटची निवडणूक झाली होती. कॉलेजमधली निवडणूक जिंकण्यासाठी काय काय करावं लागतं, कुणाकुणाच्या अंगावर जावं लागतं, कुणाकुणाला शत्रू करून घ्यावं लागतं, आणि मग कॉलेजमधली एखादी जीएसची निवडणूक जिंकता येते. रायरेश्वराची शपथ घेऊन स्वतःचं सुराज्य
आपलं स्वराज्य, लोकांचं लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचं आहे. शत्रू कोण आहे? नगरचा निजाम, विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि या सगळ्यापेक्षा मोठा म्हणजे उत्तरेतून येणारा मोगलांचा बादशहा. सुरुवातीला शहाजहान आणि नंतर औरंगजेब. विचार करा, एकाच विचाराची मात्र स्वतःच्या ध्येयासाठी वेगवेगळ्या प्रांतात सत्ता स्थापन करून बसलेली, वेळ प्रसंगी जातीच्या किंवा धर्माच्या नावावर एकत्रित होण्याची भीती असलेली साम्राज्यशाही हिंदुस्थानच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असताना भौगोलिक दृष्ट्या तळहातावर मावेल एवढं साम्राज्य उभं करायचं आणि त्याच्यासाठी बलिदान देणारी पिढी निर्माण करायची, हा मोठा विचार कसा असू शकतो? महाराजांचं साम्राज्य उभं का राहिलं या संदर्भात बोलताना एका इतिहासकाराने असं म्हटलंय, ज्या राज्यामध्ये जीव देण्याची स्पर्धा सुरू होते, मी अगोदर बलिदान दिलं तर माझं नाव आधी कळेल म्हणून स्वतः मृत्यूकडे धावण्याची स्पर्धा सुरू झाल्यानंतर जो सर्वात अगोदर मरतो आणि स्वतः मातृभूमीसाठी शहीद होतो, अशा माणसांची पिढी आणि अशा माणसाची फौज जो माणूस निर्माण करू शकतो, तोच माणूस स्वराज्याची स्थापना करू शकतो. आणि म्हणून आपण बघतोय या साम्राज्यावर आलेल्या अडचणी, या सुराज्यावर आलेल्या अडचणी. महाराजांचा इतिहास असा तासात, 2 तासात, 5 तासात संपणारा विषय नाही आहे. पण महाराजाबद्दल आवडणाऱ्या, महाराजांना निर्माण केलेल्या आणि महाराजांनी घडवलेल्या काही 5-6 घटनांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यांच्या आयुष्यातली 2 महत्वपूर्ण ज्या घटना आहेत, त्यातली एक घटना आहे त्यांची पन्हाळगडावरून झालेली सुटका आणि दुसरी घटना आहे अफजल खानाचा वध. या दोन्ही घटनेमध्ये मला असं वाटतं की इतिहासाने आमच्यावर अन्याय केलाय. जे इतिहासकार होते, ज्यांच्या हातामध्ये लेखण्या होत्या, त्यांनी ही लेखणी आमच्याबद्दल थोडीशी कंजूसपणे वापरली असं आमचं मत झालेलं आहे. आणि म्हणून या 2 घटनेमध्ये जी पहिली घटना आहे तो म्हणजे अफजल खानाचा वध. आदिलशहाच्या दरबारामध्ये स्वतःचा पिता सरदार आहे. मी तुम्हाला समजण्यासाठी सोप्या भाषेत सांगतो. एखाद्या तुमच्या कॉलेजच्या प्राध्यापकाच्या मुलानं असा विचार करणं, कारण तुमचं कॉलेज राजकीय नसल्यामुळे तसं होणार नाही, परंतु जिथं राजकीय कॉलेज आहे तिथल्यासाठी सांगतो की समजा एखाद्या पुढाऱ्याचं कॉलेज आहे आणि त्याच्या कॉलेजमध्ये एखादा प्राध्यापक नोकरी करतोय आणि त्याच्या पोरानं विचार करणं की आपल्याला आपल्या वडिलाच्या संस्था चालकाच्या विरुद्ध माणसाबरोबर आपल्याला मैत्री करायची आहे किंवा या संस्था चालकाच्या विरुद्ध राजकारण करायचं आहे. काय होऊ शकेल असा विषय येतो. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण सांगतोय मी. आदिलशहाच्या दरबारामध्ये शहाजीराजे सरदार आहेत. आदिलशाही त्रस्त आहे. मोगलांची भीती आहे मनामध्ये. उत्तरेतला मोगल दक्षिणेत कधी येईल सांगता येत नाही. आणि अचानक बडी बेगमला असं कळतं की आपल्या दरबारात जो शहाजी सरदार आहे त्याच्या मुलांनी स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय, सुराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला थांबवलं पाहिजे. आणि त्याला जर थांबवता नाही आलं
तर त्याला दक्षिण जवळ आहे, तो दक्षिणेत येऊन स्वतःचं साम्राज्य निर्माण करू शकतो. आणि म्हणून त्यांनी बैठक बोलवली आणि सांगितलं की आपल्या साम्राज्याच्या विरुद्ध बंड करणारा तिसीतला एक तरुण महाराष्ट्र प्रांतामध्ये स्वतःचं स्वराज्य स्थापन करू पाहतो आहे आणि मला कोणत्याही किमतीमध्ये तो जिवंत अथवा मृत्यू झालेला पाहायचा आहे. त्याच्यासाठी लागेल ती किंमत हा दरबार देण्यास तयार आहे. दरबार भरला. अनेक सरदार दरबारामध्ये होते. प्रत्येकाला विचारलं गेलं की ही मोहीम कोण फत्ते करू शकतंय. कोणीच तो विडा उचलायला तयार नाही. आणि अचानक त्या दरबारातल्या एका सरदारानं घोषणा केली की हा विडा मी उचलणार आहे. सगळ्यांच्या नजरा त्या सरदाराकडे गेल्या. त्या सरदाराला पाहिल्यानंतर अनेक सरदाराला वाटलं की ही मोहीम हा माणूस फत्ते करू शकतो. कारण त्या सरदाराचं वर्णन आपण इतिहासात वाचलेलं आहे की तो लोखंडाची पहार हातानं वाकवायचा, हत्तीला गरगर फिरवायचा, काय काय म्हणजे इतिहासकारांनी त्याचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कौतुक केलेलं आहे इतिहासामध्ये. आणि मग एक मोठी सैना घेऊन विजापूरच्या दरबारातून हा माणूस महाराष्ट्रावर चाल करून आला. हा माणूस महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर ही खबर राजांना कळली आणि राजांनी विचार केला की एक मोठं संकट या निमित्तानं आपल्या राज्यावर येत आहे. लढाईमध्ये सरळ सैन्य आलं असतं तर कदाचित महाराजांना त्याचा एवढा राग आला नसता. परंतु परकीयांच्या आक्रमणांचा तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या लक्षात असं येईल की जेव्हा केव्हा कोणत्या राजाचं सैन्य यायचं, विशेषतः या 400 वर्षातच हे जास्त घडलं. रस्त्यानं येताना अख्खे गावचे गाव बेचिराग करायचे, रयतेचं नुकसान करायचं, स्त्रियांना त्रास द्यायचा, शेतकरी संपून टाकायचा, बळजबरीनं धर्मांतर करायचं. अशा पद्धतीनं ही आक्रमणं झालेली आहेत. त्याचा पुनरितिहास अफजल खानानं या मोहिमेमध्ये केला. वाईपर्यंत येईपर्यंत या माणसानं इतका प्रचंड त्रास दिला लोकांना की लोकांना काय करावं असा प्रश्न पडला. हा काय अन्याय आणि अत्याचार करतो याच्या वार्ता महाराजांच्या कानावर येऊ लागल्या. रस्त्यामध्ये देवदेवतांची मंदिरं पाडणं हा त्यांचा तर छंदच. सगळी मंदिरं पाडली जाऊ लागली आणि असा टप्प्याटप्प्यानं हा माणूस वाईपर्यंत पोहोचला. मधल्या काळातले 1-2 प्रसंग सांगितले जातात की तुळजापूरला गेले होते, ते तुळजापूरमध्ये भवानीचं मंदिर पाडलं. मग ते बरंच एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली जाते की त्या मंदिरातून काही भुंगे वगैरे आले, त्याच्यामुळे ते आक्रमण परत लावलं वगैरे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये ते जेव्हा पोहोचले आणि पोहोचल्यानंतर आपल्या सगळ्याला माहीत असेल की साधारण 4 महिने ते वाईत ठाण मांडून बसले. पावसाळ्याची दिवस होती. महाराज विचार करू लागले की काय केलं पाहिजे. त्याचं सैन्य आणि आपलं सैन्य लक्षात घेतलं तर ही अवस्था असमतोल अवस्था आहे. आपण त्याच्यावर समोरासमोर लढाई करू शकत नाही. ज्या मुलांनी तो परिसर बघितलाय त्या मुलांना तुम्ही इमॅजिन करा आणि ज्यांनी बघितलं नाही ते बघायला जा. हा एक युद्ध प्रसंग, ही एक घटना आमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते अशी घटना आहे. ज्या परिसरामध्ये हे सगळं घडलं तो अत्यंत मैदानी परिसर आहे. वाईच्या आसपास जाऊन जर आपण लढाई केली तर आपण टिकू शकणार नाही. आणि मग काय केलं पाहिजे? कोणत्याही स्थितीमध्ये
अफजल खानाला वाईपासून प्रतापगडापर्यंत आणलं पाहिजे आणि अफजल खान जर प्रतापगडापर्यंत आला तर आपल्याला लढणं सोपं आहे. त्याचं कारण असं आहे, आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे की जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात युद्धकलेच्या बाबतीत जेव्हा चर्चा होते तेव्हा एका गोष्टीची चर्चा होते, जगामध्ये युद्ध हा शब्द जोपर्यंत येईल आणि युद्धकलेवर चर्चा होईल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना हे जग विसरू शकणार नाही. त्याचं कारण असं त्याचं कारण असं आहे, महाराजांनी एक युद्धाची नीती जगाला दिली. त्या नीतीचं नाव आहे गनिमी कावा. आता दुर्दैवाने आपण एखाद्याला धोका देण्यासाठी हा शब्द वापरतो आणि माझ्या संगे तू गनिमी कावा करून केसांनी माझा गळा कापला असं सांगतो. खरं म्हणजे गनिमी कावा हा शब्द याच्यासाठी आला की आपली ताकद कमी आहे, शत्रूची ताकद जास्त आहे. आपली कमी ताकद असताना जास्त ताकदीवर विजय मिळवण्यासाठी जी युवरचना केली जाते किंवा जो रचनेचा एक भाग आहे त्या रचनेला गनिमी कावा असं म्हटलं जातं. आणि मग महाराजांनी गनिमी काव्याचं धोरण या लढाईमध्ये अवलंबिलं आणि त्यांनी वकील पाठवला आणि अफजल खानाला सांगितलं की तुमचं सैन्य जास्त आहे, तुम्ही फार मोठे सरदार आहात, मला तुमची भीती वाटते आणि म्हणून मी तुमच्याशी युद्ध करू इच्छित नाही. त्यापेक्षा आपण काही युद्धात आणि लढाईत काही मार्ग निघतोय का पाहूयात. असा निरोप अफजल खानाला आल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि हा मला भीतो आहे, लढाई न करता आता आपलं काम साध्य होऊ शकतं असं अफजल खानाच्या मनामध्ये विचार येऊ लागला. परंतु वेळ वाढत गेला. महाराज काहीतरी करून लढाई वाढवायची, हा दिवस पुढे ढकलायचा असा त्यांचा मानस होता. दिवसामागून दिवस जाऊ लागले, मात्र महाराज काही भेटायला येत नाहीत, लढाई होत नाही. आणि विजापूर दरबारामधून रोज अफजल खानाला विचारणा होऊ लागली की आपण एवढ्या मोठ्या दिमाकानं हे सगळं इथून शब्द देऊन गेला आहात, एवढा मोठा लवाजमा, एवढं मोठं सैन्य घेऊन गेला आहात आणि आपण त्याचं काही अद्यापपर्यंत केलेलं नाही. नक्की शिवाजी महाराजांचं काय होणार आहे हे किमान दरबाराला कळलं पाहिजे, कारण दरबारामध्ये रोज या विषयावर चर्चा होत आहे. एक खलिता बेगम साहेबाचा अफजल खानाला आला आणि त्याच्यामध्ये विचारणा झाली की जर ही मोहीम यशस्वी होत नसेल तर आपण परत या. अफजल खानाला हा अपमान वाटला की एवढी मोठी फौज घेऊन एका छोट्या माणसाला पकडण्यासाठी आपण संकल्प केला, अनेक फौजा आपण यशस्वी केल्या, म्हणजे शहाजी राजांचा एक मित्र ज्याला धोक्याने त्यांनी मारलं आणि अशा परिस्थितीत आपण एवढा आपला नाव असताना, एवढं मोठं कर्तृत्व असताना आपण जर परत गेलो तर आपला तो अपमान ठरेल. आणि मग अपमान होऊ द्यायचा नसेल तर कोणत्याही स्थितीमध्ये आपण शिवाजींना जिवंत किंवा मरत विजापूर दरबारात नेलं पाहिजे. त्यांनी हळूहळू प्रतापगडाच्या भोवती वेढा द्यायला सुरुवात केली. वेढा अळू लागला, गडावर जाणारी वैरण धान्य कमी होऊ लागलं आणि आता अफजल खानाला विश्वास आला की जसा जसा प्रतापगडाचा वेढा आवळला जाईल आणि शिवाजी संकटात येईल आणि मग तो माझ्याकडे येईल, असे मनसुबे आणि स्वप्न रंगवण्यामध्ये आदिलशाही असेल किंवा मोगलशाही असेल, या सगळ्यांना स्वप्न रंगवण्याचं आणि स्वप्न बघण्याचं फार चांगलं तंत्र कदाचित निसर्गाने दिलं होतं. आणि स्वप्नात रंगणारं हे साम्राज्य स्वप्नामध्ये कधी गेलं हे त्यांना कळलं नाही. अशा स्थितीचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचं एकमेव कारण असं आहे की वास्तववादी जीवन जगण्याची कला महाराष्ट्रीयन माणसाला किंवा आपल्या विचाराच्या माणसांना जी भेटली ती यातूनच. आणि म्हणून अफजल खान हा सगळा विचार करत असताना एक दिवशी अचानक अफजल खानांना निरोप येतो की शिवाजीराजे तुम्हाला भेटण्याच्या संदर्भात विचार करतायत, परंतु तुम्ही वाईला न भेटता प्रतापगडाच्या पायथ्याला यावं अशी त्यांची इच्छा आहे. राजा किती हुशार असतो, म्हणजे आजच्या भाषेत मंत्री,
हे जर तुम्हाला पाहायचं असेल, तुम्ही कधी कधी मंत्र्यांच्या पीएला भेटत जा. मंत्र्यांचा पीए जितका हुशार असतो तितकाच मंत्री हुशार असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. म्हणजे अपवादाने एखादा असू शकतो. म्हणजे ही राजकीय भाषा झाली. किंवा पीए सांगेल तेवढंच काम मंत्र्यांनी करायचं. उगा विनाकारण काही चुकलं तर अंगावर येऊन येऊन ते पीएला विचारत राहतात की हे करू का, ते करू का, ते करू का. आणि मग अफजल खानानं त्यांचं ते सगळं सल्लागार मंडळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की राजांचा निरोप आहे, शिवाजींचा निरोप आहे. त्यांच्या दृष्टीने ते राजे नव्हतेच, शिवाजीचा निरोप आहे, पण प्रतापगडाच्या पायथ्याला गेलं पाहिजे. त्यांच्या सल्लागारांनी त्यांना सांगितलं की साहेब, तुम्ही समजतात तसे शिवाजी नाहीत, तुम्ही हा धोका पत्करू नका. तुम्ही डोक्यातून विचार काढून टाका प्रतापगडाला त्यांना भेटायला जाण्याचा. यांनी सांगितलं की प्रतापगडाला जर भेटायला नाही गेलो तर ते काही इकडे येत नाही, आपण तिकडे जाणार नाही, आणि याच्यातून मार्ग नाही निघाला तर माझी इज्जत गेल्याशिवाय राहणार नाही. शेवटी बरंच चर्चा झाली, खल झाला त्याच्यावर, आणि याच्यातून काहीतरी मार्ग निघला पाहिजे. कारण प्रतापगडावर बी महाराजांची अडचण होऊ लागली होती. जो काही अन्नधान्याचा कोटा होता, बाकीची काही साधनं लागतात जगण्यासाठी, त्याचं जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा सुरू झाला होता. आणि आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी हालचाल सुरू केली. आपल्या सगळ्याला माहित आहे की हे सगळा प्रकार घडला आणि अफजल खान त्यांना भेटायला गेले आणि मग महाराजांनी त्यांना मारलं आणि मग ते अफजल खानाचा वध झाला, असा इतिहास आपल्याला माहित आहे. मी हा प्रसंग तुम्हाला याच्यासाठी सांगितलाय, मी सुरुवातीला जे म्हणालो ना, इतिहासाने आमच्यावर अन्याय केलाय. या घटनेमध्ये घटना घडली होती, ती घटना बसलेल्या किमान 95% लोकांना माहीत नसेल असं माझं मत आहे. माझं भाषण झाल्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू. अफजल खान वाई सोडून प्रतापगडापर्यंत गेले, याचं एकमेव कारण काय माहिती आहे तुम्हाला? याचं एकमेव कारण असं आहे, एक दिवशी मा जिजाऊनी महाराजांना निरोप पाठवला की तुम्ही मला भेटायला या. महाराज आऊसाहेबांना भेटायला गेले, दर्शन घेतलं आणि विचारलं की आज अशी अचानक आठवण का काढली? आऊसाहेबांनी सांगितलं की राजे, आम्ही एक निर्णय घेतलाय. ते म्हणाले काय? त्या म्हणाल्या, मी असा निर्णय घेतलाय की आज संध्याकाळी मी अफजल खानाच्या भेटीला जाणार आहे. राजे थक्क झाले, स्तब्ध झाले, काय बोलावं हे कळेना त्यांना. ते म्हणाले की आऊसाहेब, आम्ही असताना तुम्ही अफजल खानाच्या भेटीला जाणं, लोक काय म्हणतील आम्हाला? आऊसाहेबांनी सांगितलं की राजे, लोक तुम्हाला काय म्हणतील हे तुमच्यानंतर इतिहास लिहिल्यावर कळेल, पण स्वराज्यावर आलेलं हे संकट जर परतून लावता नाही आलं तर सध्या लोक आपल्याला काय म्हणतील याचा कधी विचार केलाय? राजे म्हणाले की मग तुम्ही जाणारच? सांगितलं हो जाणार. सगळी तयारी झाली आणि मा जिजाऊ साहेब आपल्या निवडक सैनिकासह अफजल खानाला भेटायला गेल्या. अफजल खानाला निरोप गेला, जिजाऊ आल्या आहेत, शिवाजींच्या आईसाहेब आहेत त्या. त्यांनी जिथे राहुटी दिली होती त्या राहुटीच्या परिसरामध्ये अशा कप्प्या कप्प्याचं सैनिक उभं होतं. पुढे मराठा, मग राजपूत, मग अजून कोणी, मग असं मोगल, असं म्हणजे अफजल खानाची सुरक्षाचं एक कवच होतं. त्या कवचाच्या समोरच्या भागामध्ये मराठा सरदार असल्यामुळे आणि काही मराठा सरदारांनी जिजाऊंना काही वेळा पाहितलं असल्यामुळे जिजाऊ पालखीतून उतरल्या
मराठा सरदारांच्या लक्षात आलं की शिवाजी राजांच्या आई आहेत, चाकरीत त्यांच्या होते, परंतु त्यांना ही गोष्ट माहीत होती की आपण चाकरी आदिलशहाची करत असलो तरी जिजाऊ आपला मानबिंदू आहेत. मराठा सरदार पुढे गेले, त्यांना मुजरा केला आणि सन्मानाने घेऊन त्यांना आत गेले. प्राध्यापक नामदेव जाधव यांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलंय की जेव्हा जिजाऊ त्या कक्षामध्ये गेल्या तेव्हा अफजल खानासारखा धिप्पाड असलेला हा सरदार कमरेतून वाकून त्यांना कुर्णीसात केला, त्यांना सन्मानानं बसवलं, येण्याचं कारण विचारलं. जिजाऊंनी सांगितलं, मी यासाठी तुमच्याकडे आले आहे, गेल्या 5-6 महिन्यापासून तुम्ही ते तळ ठोकून बसलायत, तुमची इच्छा आहे की शिवाजीशी भेट व्हावी. पण एक सांगू, तो तुमच्या मित्राचा मुलगा आहे, तो तुम्हाला पुतण्या समान आहे. तुमचं सगळं ऐकून त्याच्या मनामध्ये धडकी भरली आहे. तो तुम्हाला इतक्या दूर भेटायला येऊ इच्छित नाही. त्याची इच्छा आहे जर तुम्हाला भेटायचंच असेल तर तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याला यावं. त्यांनी सांगितलं की हे शक्य नाही. माझ्या सल्लागारांचं म्हणणं आहे की तिकडे जायचं नको. त्यांनी सांगितलं जर हे शक्य नाही तर शिवाजीची तुमची भेट सुद्धा शक्य नाही. ते म्हणला कसं काय? त्यांनी सांगितलं प्रतापगडावरून कोकणात उतरणं सोपं आहे आणि जर तुम्ही तिकडे येत नसाल तर शिवाजी माझं ऐकणार नाही. तो प्रतापगडावरून कोकणात उतरून तिकडून निघून जाईल, तुमची भेट होणार नाही. आणि तुमची आणि शिवाजींची भेट झाली नाही तर विजापूर दरबारात तुमचं काय होईल याची तुम्हाला कल्पना आहे. जिजाऊंचं हे वाक्य त्याच्या मनावर परिणाम करून गेलं आणि तो विचार करू लागला, जिजाऊ म्हणतायत ते खरं आहे. जर प्रतापगडावरून शिवाजी पळून गेला, कोकणात पसार झाला, तर आपल्याला एवढं मोठं 1,00,000-2 लाखाचं सैनिक हात हलवत परत घेऊन जावं लागेल. आपला दरबारात अपमान होईल. बडी बेगम कदाचित आपलं सगळं साम्राज्य काढून घेईल. आपल्याला या मोहिमेवर पाठवण्याचं एकमेव कारण असं होतं की वाईचा प्रांत आणि प्रतापगडाचा परिसर हा अफजल खानाच्याच आधिपत्याखालचा परिसर होता. याच्यापूर्वी त्यांनी स्वाऱ्या केल्या होत्या. ज्या भागामध्ये तुम्ही स्वाऱ्या केल्या, साम्राज्य स्थापन केलं, सत्ता उपभोगली, त्या भागात जाऊन एका छोट्या पोराला तुम्ही पकडू शकत नाही, त्याच्याशी लढाई करू शकत नाही. तुमच्या हातावर तुरी देऊन तो पळून जातो, हा अपमान आपल्याला सहन होणार नाही. आणि मग काय केलं पाहिजे तर आपण प्रतापगडाच्या पायथ्याला गेलं पाहिजे असं त्याचं मन त्याला म्हटलं. आणि त्यांनी जिजाऊंना सांगितलं की ठीक आहे, मी प्रतापगडाच्या पायथ्याला यायला तयार आहे. जिजाऊ परत आल्या. प्रतापगडावर जेव्हा त्या आल्या तेव्हा महाराज त्यांना भेटायला गेले. महाराजांनी जिजाऊंना विचारलं की आऊसाहेब, तुम्ही परत येईपर्यंत आम्हाला काळजी होती, कारण अफजल खानाचा इतिहास हा चांगला इतिहास नाही आहे. दगाबाजीचा आणि धोकेबाजीचा इतिहास याच्या जवळ आहे. तुमच्याशी तो काही दगाबाजी करेल की काय अशी भीती आमच्या मनामध्ये होती. आऊसाहेबांनी शिवाजी राजांना जे सांगितलं ते खरं इतिहासातलं एक असं वाक्य आहे आणि जे आमच्यापासून लपून ठेवलं. मी जे सुरुवातीला सांगितलं की हे आम्हाला सांगितलं गेलं नाही. जिजाऊंनी शिवाजी राजांना सांगितलं की राजे, मी आज त्यांना भेटायला गेले होते हे शिवाजींची आई म्हणून नाही. तुम्ही तुमचं राज्य निर्माण करताना हे विसरलात. जिजाऊ शिवाजींची आई आहे हे तुम्हाला माहीत आहे, परंतु जिजाऊ विजापूरच्या दरबारातल्या फर्जत शहाजीराजे भोसलेची बायको आहे हे तुम्ही विसरलात.
माझं आणि शहाजी राजेंचं असं ठरलं होतं की विजापूरच्या दरबारातली सगळी सेना अफजल खानाबरोबर आहे. विजापूरच्या दरबारामध्ये जे 25,000 सैनिक आहेत ते फर्जत शहाजीराजे भोसलेंच्या आधिपत्याखाली आहेत. फर्जत हा शब्द राजकुमार या शब्दाशी साधर्म्य असलेला शब्द आहे. शहाजीराजांना विजापूरच्या दरबारात फर्जत ही पदवी होती. त्यांच्या ताब्यात 25,000 सैनिक होते. विजापूरची सगळी सेना बाहेर होती. अफजल खानानं काही दगाफटका जर केला असता तर विजापूरची आदिलशाही क्षणात उलटून टाकण्याची ताकद माझी जी होती ती शहाजीराजेची ताकद विजापुरात होती. आणि म्हणून त्यांच्या ताकदीच्या जीवावर मी विजापूरची राणी किंवा विजापूरच्या शहाजीराजांची बायको म्हणून अफजल खानाला भेटायला गेले होते. आणि म्हणून अफजल खानानं कमरेतून वाकून जिजाऊंना नमस्कार घातला. तो याच्यासाठी घातला की ही शिवाजीची आई नाही तर माझा राजपुत्र असलेला शहाजीराजाची पत्नी आहे. आणि म्हणून अफजल खानाला वाकावं लागलं. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला काही खरं सांगत चला. अफजल खानाची ही मोहीम यशस्वी करण्यामध्ये आमच्या जिजाऊंचं जे योगदान आहे ते किती लोकांना माहीत आहे, किती लोकांना कळत आहे. आणि मग आपल्या पुढचा इतिहास माहीत आहे की तो आला, भेटीची तारीख ठरली, त्या भेटीमध्ये काही रहस्य आहे असं म्हटलं जातं कधी कधी की महाभारतामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये घडतात. आणि जे जे माणसाच्या आयुष्यात घडतं ते महाभारतात आहे. म्हणजे काही माहीत नसलं तरी घडलं की जरा शोधून बघा, तसं सापडतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जी माणसं स्वतःचा इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडू शकत नाहीत. या घटनेमध्ये काही गोष्टी अशा आहेत की जेव्हा हा प्रसंग ठरला, भेट ठरली, त्या भेटीचं वर्णन ज्या पद्धतीनं पवाड्यामध्ये आपण ऐकतो असं नाहीये. पवाडा हे स्फूर्ती देणारं गीत आहे. पवाडा ही ऊर्जा आहे. पण पवाड्यामध्ये जी वास्तविकता असते ती पूर्णपणे मांडता येत नाही. वास्तविकता वेगळी काही असते. त्यातले काही प्रसंग घेऊन लोकांना माहिती व्हावं याच्यासाठी गायला जाणारा विषय म्हणजे पवाडा. या घटनेचा पवाडा तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा तुम्हाला असं सांगितलं की आला, समोरासमोर भेट झाली, कोता बाहेर काढला, झालं, संपलं, अफजल खानाचा वध झाला. अशी घटना नाहीये ही. ही घटना इतिहासाला कलाटणी देणारी घटना आहे. या घटनेमध्ये अनेक गोष्टी अशा घडल्यात की ज्या गोष्टीबद्दल आपण विचार करायला हवा आहे. ही भेट जेव्हा ठरली तेव्हा भेटीत कोण माणसं असावीत, कोण माणसं नसावीत याचा अभ्यास झाला. मी तुम्हाला शेवटच्या भागामध्ये सांगणार आहे एक गोष्ट. अभ्यास झाला आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याने महाराजांना निरोप दिला की महाराज, शहीद अफजल खानाबरोबर एक माणूस असा आहे की तो अत्यंत धूर्त माणूस आहे. 10 फूट अंतरावरून जरी त्यांनी सेला चालवला तर माणसाला इजा होऊ शकते किंवा धोका निर्माण होऊ शकतो. त्याचं नाव आहे सय्यद बंडा. आणि हा माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये अफजल खानाबरोबर नसला पाहिजे. जी निवडक 10 माणसं बरोबर घ्यायची होती ती माणसं घेऊन महाराज दारावर पोहोचले आणि त्यांच्या लक्षात आलं की अफजल खानाच्या शेजारी सय्यद बंडा उभा आहे. महाराजांनी सांगितलं की सय्यद बंडाला बाजूला हटवा तर मी मध्ये येईल. आणि सय्यद बंडाला एक 10-15 फुटाच्या 20 फुटाच्या अंतरावर बाजूला ठेवलं. बघा, दोघांचे वकील ते दोघे, 2 महत्वाचे अंगरक्षक, त्या दोघांची गळाभेट होण्याचा प्रसंग. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये एक गोष्ट आहे. रुस्तेम जान नावाचा एक माणूस या सगळ्या प्रक्रियेत आहे. हे नाव फार कमी लोकांना माहित आहे.
हे रुस्तेम जान काय प्रकार आहे? तर हा विजापूर दरबारातला एक सरदार आहे. हा कोण सरदार आहे की याचा बाप शहाजी राजांचा मित्र आहे रायदुल्ला. याचा धोक्यानं अफजल खानानं वध केलेला आहे. आपल्या बापाचा वध करणारा अफजल खान महाराजांच्या भेटीला जातोय हे कळल्यानंतर त्यानं महाराजांना काय काय मदत करावी, अफजल खानाच्या शरीराची रचना कशी आहे हे महाराजांना कळावं, याच्यासाठी अफजल खानाचे कपडे सुद्धा महाराजांना पाठवून दिले. त्या कपड्यामध्ये भरजारी वस्त्र जे आहेत त्याच्यावर एखादा शस्त्र चालू शकेल का नाही चालू शकेल अशी स्थिती असल्यामुळे नेमकं कोणतं शस्त्र त्यावर चालेल याच्यासाठी या रुस्तेम जाननी वाघनख्या पाठवल्या. महाराजांना या प्रसंगामध्ये वाघनखी घालण्याचं आणि ते पाठवून देण्याचं काम हे रुस्तेम जान खानचं आहे. तुमच्या बॉडीची आणि शरीराची रचना कशी असावी हे त्यांनी सांगितलं. आणि मग महाराज जेव्हा भेटायला आले होते तेव्हा आपल्या सगळ्याला ज्ञात आहे की त्यांचा जो जिरेट टोप आहे, अंगात चिलकत आहे, म्हणजे सगळं सावधानी नाही, धोका होईल, दगाबाजी होईल आणि झाली तर काय काळजी घेतली पाहिजे याची सगळी रचना त्यांच्या बरोबर आहे. आणि मग हे गेले, गळाभेट त्यांची झाली आणि मनात आहे तशा पद्धतीनं त्यांचं डोकं स्वतःच्या हातानं बगलेत घेऊन दाबण्याचा प्रयत्न होता क्षणी महाराजानं वाघनखेचा वापर करून त्यांच्या पोटात हात घातले. उजव्या हातानं डाव्या साईडला ठेवलेला बिचवा काढला, तो पोटात घातला. एवढी मोठी शरीरयष्टी होती की हे सगळं घडत असेपर्यंत, हे सगळं काहीतरी घडतंय असं कळेपर्यंत त्याच्या पोटातली आताडे बाहेर पडली. आणि तो जेव्हा जोरात ओरडला त्या क्षणी सय्यद बंडानं त्याची जात दाखवली आणि सय्यद बंडा हा महाराजावर चालून आला. सय्यद बंडाचा तो जो वार आहे तो महाराजावर बसणार. तितक्यात महाराजाच्या एका अंगरक्षकाने स्वतःच्या कौशल्याने तो वार स्वतःच्या हातावर झेलला आणि दुसऱ्या हातानं वार करत सय्यद बंडाचं मस्तक उडवलं. त्या माणसाचा इतिहासात किती उल्लेख असावा, त्या माणसाचा इतिहासात उल्लेख फक्त एका ओळीनं आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा इतिहासाचा अन्याय नाहीये. ज्यांनी आमच्या स्वराज्य संस्थापकाचा जीव वाचवला त्यांचा उल्लेख एका ओळीत येतो. आणि 2-3 भेटीमध्ये नेमकी भेट कशी असावी, त्या भेटीची रचना कशी असावी याच्या संदर्भातली खलबतं आणि चर्चा करणारा एक वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, अफजल खानांचा वकील, बैठकीत असं सांगितलं जातं की ठरलं होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णींचं आणि महाराजांचं की हिंदवी स्वराज्य वाचवायचं आहे आपल्याला. हे ठरलेलं आहे असं बाबासाहेब देशमुख एका पवाड्यात म्हणतात. म्हणजे मी वाचलं नाही, हे ऐकलंय. बाबासाहेब देशमुख असं म्हणतात की कृष्णाजी भास्कर कुलकर्णींचं आणि महाराजांचं असं ठरलं होतं की हे स्वराज्यावर आलेलं संकट परत लावायचं आहे आणि हिंदवी विचार वाचवायचा आहे. जर हे ठरलं होतं तर मग सय्यद बंडाचा वध जीवा महालाने केल्यानंतर, महाराजांचा जीव वाचवल्यानंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी त्या उपरांत महाराजांच्या स्थिरस्थानावर तलवारीचा वार का केला या प्रश्नाचं उत्तर इतिहासामध्ये कुठेही नाही. आणि म्हणून आमचं मत असं आहे की आम्हाला इतिहास सांगा, त्याच्या दोन्ही बाजू सांगा. कारण जेव्हा इतिहास आम्हाला कळेल आणि दोन्ही बाजूनी कळेल तेव्हा त्यातून काय घ्यायचं हे आम्हाला कळेल. आणि म्हणून हा एक प्रसंग मी तुम्हाला जो सांगितला. दुसरा एक प्रसंग मी तुम्हाला म्हणलो होतो इतिहासाने अन्याय केलेला आमच्यावर, तो म्हणजे पन्हाळगडाच्या वेड्याचा. सिद्धीनं, आपल्या सगळ्याला माहिती आहे की सिद्धीनं जोर वाढवला. पन्हाळगडाचा वेडा असा आवळत 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 एवढा आवळला की तो आता गळ्याला येतो की काय
आणि मग आवळलेल्या या वेड्यातून स्वराज्य संस्थापकाची सुटकाच होते की नाही, अशा परिस्थितीची वेळ निर्माण झाली. आज आपण बघतोय की गडा किल्ल्यावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मौज मजा म्हणून जातो आपण, मौज मजा म्हणून बघतो. इथून असं झालं असेल, तिथून तसं झालं असेल, तिथून हे घडलं असेल, तिथून ते घडलं असेल. चित्रपटामध्ये एखादी बॅग घटना दाखवताना ज्या पद्धतीने दाखवलं जातं त्या पद्धतीने विचार करा. पन्हाळगडाचं आणि विशाळगडाचं जे अंतर आहे, हे अंतर 400-450 वर्षापूर्वी कापताना काय होत असेल, जाणारी पायवाट कशी असेल, आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पन्हाळगडाचं वर्णन जेव्हा इतिहासामध्ये आपण वाचतो तेव्हा कळतं की अरे, ही फार अवघड गोष्ट होती. परंतु इथून बाहेर पडल्याशिवाय स्वराज्य वाचणार नाही असं जेव्हा महाराजांना वाटलं तेव्हा त्यांनी काही सहकाऱ्यांना विचारलं, चर्चा केली, आणि बाहेर पडायचं कसं. मी या दोन घटना याच्यासाठी सांगतोय की या दोन घटनेचा परस्पर संबंध आहे, तुमच्या नंतर लक्षात येईल. कसं पडायचं चिंतन झालं. त्यांच्या एका सरदाराने सांगितलं की महाराज, याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिवाजी महाराज सिद्धीच्या तावडीत सापडले पाहिजे. महाराज म्हणाले की तावडीत सापडले पाहिजे म्हणजे? ते म्हणाले की सिद्धीला खात्री पटली पाहिजे की शिवाजीला आपण पकडलंय, आणि त्याला जी खात्री पटणार आहे त्या दरम्यानचा जो वेळ भेटणार आहे त्या वेळेत तुम्ही हा गड सोडला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्या सरदारांनी सांगितलं की महाराज, आपल्या सैन्यामध्ये एक सैनिक असा आहे, एक सरदार असा आहे की त्याच्याकडे बघितलं की तुमची आठवण होते. तो तुमच्यासारखा दिसतो हुबेहूब, त्याच्यातून तुमच्यात काहीच बदल नाही. तुला मग आपण त्यांना शिवाजी बनवलं पाहिजे. आणि सगळं ठरतं. शिवा काशीद नावाचा हा सरदार शिवाजी राजेंचे कपडे घालतो, पूर्ण वेशभूषा करतो, आणि वेशभूषा केल्यानंतर सरदार जे सांगतायत की महाराज तो तुमच्यासारखा दिसतो, तो खरंच दिसतो का बघण्यासाठी महाराज त्याच्याकडे गेले, आणि महाराजांनी त्याला पाहितलं आणि ते थक्क झाले. महाराज पुन्हा पुन्हा त्याच्याकडे स्वतःकडे पाहू लागले, आणि अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते रडू लागले. शिवा काशी जवळ गेला आणि म्हणला, महाराज काय झालं? ते म्हणाले, हा वेश परिधान करून तुला काय वाटतंय? त्यांनी सांगितलं, मला आनंद वाटतोय, मला तुमच्यासारखं वेश तर परिधान करायला भेटला. महाराजांनी त्याला सांगितलं, शिवा, हा वेश परिधान करणं म्हणजे काय तुला माहित आहे? तो म्हणाला, काय? तू हा वेश परिधान करत नाहीस, तू तुझा मृत्यू जवळ करतोयस. तुला माहित आहे, हा वेश परिधान करून तू जेव्हा शत्रूच्या तावडीत सापडशील तेव्हा जिवंत राहशील. तू मरणार आहेस, तू मृत्यूच्या जवळ जातोयस. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून, तुझ्या चेहऱ्यावर मला एक गोष्ट दिसते की तुला मृत्यूची भीती वाटत नाही. माझ्या डोळ्यात अश्रू याच्यासाठी आहेत की तुझ्यासारखा एक शूर सैनिक मला गमवावा लागणार आहे. शिवा काशीदाचं वाक्य आहे, महाराज, माझ्या सगळ्या वंशाचं, माझ्या अनेक जन्माचं काहीतरी पुण्य असेल, आणि त्या पुण्यापोटी तुमच्यासाठी जीव देण्याची मला संधी मिळणार आहे, बलिदान देण्याची संधी मिळणार आहे. शिवाकाशीत शिवाजी महाराज होऊन तयार झाले, पालखीत बसले आणि एका दिशेने निघाले.
आणि शिवाजी महाराज दुसऱ्या दिशेने निघाले. एकाच वेळेस गड सोडला. विशाळगडाच्या दिशेने महाराज आणि सिद्धीच्या सैनिकाच्या दिशेने शिवाजी काशीत. अर्ध्या एक तासात चर्चा झाली की शिवाजी पकडला गेला. त्यांना सिद्धीच्या छावणीवर आणलं गेलं. आनंद सुरू झाला की शिवाजी पकडला. दुसरीकडे विशाळगडाच्या दिशेने शिवाजी महाराजांची पालखी जाते. 6-7 किलोमीटरचं अंतर विशाळगड गाठण्यासाठी उर्वरित राहिलेलं आहे. शिवाजी काशीदाची चर्चा चालू आहे, त्याची चौकशी चालू आहे. आणि चौकशीमध्ये एक गोष्ट घडली, जी गोष्ट अफजल खानाच्या वधाशी संबंधित आहे. काय घडलं? अफजल खानाचा वध झाला तेव्हा शिवाजी महाराजांनी एक औदार्य दाखवलं. काय औदार्य होतं? येसाजीनं जेव्हा अफजल खानाचं शरीर दरबारात आणलं तेव्हा सांगितलं की मी तिच्या 2 मुलांनाही बंदी करून आणलंय. महाराजांनी सांगितलं की अफजल खान हा आदिलशहाचा सरदार आहे, नौकर आहे. त्यांनी जी स्वारी केली त्याच्या जागेवर कोणीही असता तरी त्यांनी हेच केलं असतं. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला आपण दिली आहे, त्याच्या मुलाला कशासाठी शिक्षा द्यायची? जगाच्या इतिहासामध्ये हा एक राजा असा राजा आहे मित्रांनो. अफजल खानाचा वध झाल्यानंतर, त्याचं धड आणि शरीर वेगळे झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकत्रित करून त्याच्या रीतीप्रमाणे, त्याच्या धर्माप्रमाणे, त्याच्या मुलाच्या हातानं त्याचा अंतिम संस्कार पूर्ण केला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला महाराजांनी त्याची समाधी बांधली. जगात दुसरं उदाहरण नाही की दुसऱ्या धर्माचा किती आदर करावा. त्या पोरांना सोडून दिलं. आपण असं कधी कधी म्हणतो, काही लोकांच्या रक्तामध्ये दोष असतो. जसं साधू संत सांगतात की सापाला कितीही दूध पाजलं तरी तो विषच उलटणार. या पोरांना सोडून दिलं. ही पोरं परत दरबारात गेली आणि कारण नसताना सिद्धीच्या सैन्यात पुन्हा परत आली, पुन्हा महाराजांचा बदला घेण्यासाठी. हा सोडून दिलेला एक फैजल नावाचा जो मुलगा होता, हा मुलगा जेव्हा शिवाजी काशीदांची चौकशी चालू होती तेव्हा तिथे आला आणि त्यांनी बारकाईनं शिवाजी काशीदांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्यांनी सिद्धीला सांगितलं की तुम्ही ज्यांना शिवाजी म्हणताय आणि पकडल्याचा आनंद साजरा करताय तो शिवाजी नाहीये. विचार करा. सिद्धींना तर माहित नव्हतं की शिवाजी नकली की डुप्लिकेट आहे की ओरिजिनल कसा ओळखायचा, पण या पोरानं सांगितलं नाही हा शिवाजी नाही आहे. तो म्हणाला कशावरून सांगतो तू शिवाजी नाही आहे? तो म्हणाला मला खात्री हा शिवाजी नाही. कारण या गोष्टीचा आणि अफजल खानाच्या वधाचा संबंध आहे बघा. त्यानं सांगितलं माझ्या बापाची हत्या झाली त्यावेळेस शिवाजी महाराज वार करून जेव्हा परत फिरले तेव्हा माझ्या बापाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांच्या माथ्यावर तलवार मारली होती. त्या तलवारीचा व्रण अत्यंत खोलवर होता, तो बुजवला जाऊ शकत नाही इतका मोठा होता. या माणसाच्या माथ्यावर तो वन नाही, याचा अर्थ हा शिवाजी नाहीये. विचार करा इतिहासामध्ये काय एखादी छोटी गोष्ट काय करू शकते. ही गोष्ट खरी होती की कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची तलवार ज्या पद्धतीनं महाराजाला लागली होती तो वन महाराजांच्या आयुष्यभर शेवटपर्यंत माथ्यावर होता. ती तलवार जर कदाचित कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं मारली नसती, शिवाजी महाराजांना जर खरा आहे की खोटा आहे ओळखलं नसतं, तर पावनखिंडीचा इतिहास घडला नसता आणि बाजीप्रभू देशपांडे गेला नसता. परंतु या घटनेने
हे नाटक उघडं पडलं. सिद्धीच्या सैन्याने शिवा काशीदाची हत्या केली आणि खऱ्या शिवाजीला शोधण्यासाठी सैन्य विशाळगडाच्या दिशेनं धावलं. म्हणून पावनखिंडीचा इतिहास झाला. आपल्याला पावनखिंडीच्या इतिहासामध्ये माहित असेल काय घडलंय. 600 सैनिक, त्यातले अर्धे सोडून दिले, अर्धे बरोबर ठेवले आणि 300 सैनिक बरोबर घेऊन बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवली असं इतिहासात आपल्याला सांगितलं जातं. स्वतःचं धड उडल्यानंतर, शरीर डोकं उडल्यानंतर धडानी सुद्धा तलवार चालवली असं सांगितलं जातं. आम्हाला या इतिहासाबद्दल नक्कीच गौरव आहे, आम्हाला या इतिहासाबद्दल नक्कीच अभिमान आहे. पण त्याबरोबर आमचं एक अजून मत आहे. त्याच्यात आमचं मत असं आहे की बाजीप्रभू देशपांडे जेव्हा पावनखिंडीमध्ये लढता लढता धाराधीर्त पडले आणि ते पडल्यापासून तोफेचा आवाज येईल तेव्हा जीव सोडायचा असा संकल्प त्यांनी जेव्हा केला, त्या मधल्या दरम्यान पावनखिंड कोणी लढवली? पावनखिंडीचं वैशिष्ट्य आहे, आता ती फार मुक्त करून टाकली आहे, पण पावनखिंडीचं वैशिष्ट्य आहे की त्या खिंडीतून एकाच वेळेस 2 किंवा 3 माणसंच वरी जाऊ शकत होती. या सगळ्या माणसाला कोणी थोपवलं हे आम्हाला कळलं पाहिजे. हे कोणी केलं माहित आहे? या मधल्या काळामध्ये स्वतःच्या छातीवर वार घेऊन तब्बल पाऊण तास ती खिंड ज्यांनी लढवली त्याचं नाव होतं संभाजी जाधव. कोण हा संभाजी जाधव? हा संभाजी जाधव तो माणूस आहे की ज्या माणसाच्या पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेल्यानंतर 27 वर्ष हे साम्राज्य सांभाळलं. त्या धनाजी जाधवांचा बाप, जिजाऊंचा भाचा. आम्हाला हे कळत नाही की जिजाऊंच्या या कर्तृत्ववान भाच्याबद्दल इतिहासाने का अन्याय केला असेल, का संभाजी जाधव आम्हाला कळला नसेल. आणि म्हणून तुम्ही पाहताय की एका युद्धातल्या चुका दुसऱ्या युद्धात झाल्या की त्याचा काय परिणाम भोगावा लागतो. आणि अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानं महाराजांनी स्वतःच्या युद्ध नीतीमध्ये, कौशल्यामध्ये सुधारणा केल्या. मी तुम्हाला अजून 2 घटना जाता जाता सांगतो. त्यातल्या महत्वाच्या 2 घटना याच्यासाठी. एक, शाहिस्ते खान तब्बल 2.5-3 वर्ष या माणसानं पुण्यात तळ ठोकला. स्वराज्यासाठी आणि साम्राज्यासाठी लागणारी धनसंपदा ज्या राजांनी कष्टातून उभी केली होती, ज्या रयतेचं स्वप्न होतं, ती रयत हतबल केली होती. अशा या साम्राज्याच्यावर आलेल्या दुसऱ्या संकटाची चर्चा जेव्हा आपण करतो तेव्हा असं लक्षात येतं की शाहिस्ते खानाचा एकूण डामडोल, त्याची पुण्यात राहण्याची पद्धत आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराजांनी घेतलेली भूमिका आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. शाहिस्ते खानाच्या सैन्यामध्ये दुर्दैवानं 70% सैनिक हे हिंदुत्वाच्या विचाराचे, आचाराचे आणि हिंदुत्वाला मानणारे होते. मराठीमध्ये एक म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आणि असा कुऱ्हाडीचा दांडा असलेलं हे सगळे सैनिक स्वतःला हिंदुत्वाच्या विचाराचं, हिंदवी समाज मनाचं मानून घेणारं सैनिक कुणाचं साम्राज्य नष्ट करायला आले होते? तर हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच रयतेचं लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा संकल्प करणाऱ्या शिवाजी महाराजांचा. आणि म्हणून शाहिस्ते खानाच्या सगळ्या स्वारीमध्ये 3 वर्षामध्ये आपलं जे प्रचंड नुकसान झालं, या नुकसानीचा बदला म्हणून ज्या पद्धतीनं महाराजांना त्या सगळ्या प्रसंगामध्ये
आपल्याला माहित आहे की वरातीचं निमित्त करून ते शहरात घुसले. लाल किल्ला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. तो लाल महाल जो आहे पुण्यातला, हा लाल महाल शहाजीराजांनीच बांधला होता. हे फार कमी लोकांना माहित आहे की हा लाल महालाची निर्मिती ही शहाजीराजांनी केली होती. आणि त्याचा परिणाम म्हणून शहाजीराजाबरोबर काम करणाऱ्या अनेक लोकांना त्या महालाची माहिती होती की त्या महालात स्वयंपाकघर कुठं आहे, झोपायची व्यवस्था कुठं आहे, असं सगळं. आणि ह्या सगळ्या रचनेतून हे सगळं घडलं. ती एक मोठी मोहीम महाराजांनी यशस्वी केली. त्या मोहिमेचा सर्वात मोठा परिणाम असा झाला की त्या मोहिमेमध्ये एक रायबागन नावाची महिला होती. म्हणजे आता ही रायबागन नावाची महिला, हिचा एक स्वतंत्र इतिहास आहे. फक्त मी तुम्हाला ओझरता सांगतो की कधी वाचनात आलं तर ते वाचा. रायबागन ही हिंदवी म्हणजे हिंदू स्त्री आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली एक कर्तबगार महिला आहे, जिचं साम्राज्य आपल्या जवळच, म्हणजे तुम्हाला यासाठी सांगतोय की तुमच्याशी संबंध आहे रायबागनचा. माहूरचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याची ती राणी होती. देवीच्या मंदिरासमोर जो किल्ला आहे त्या किल्ल्याची ती राणी होती आणि कर्तृत्ववान महिला होती. आणि कर्तृत्ववान महिलेला दिलेला तो किताब आहे रायबागन, एक कर्तृत्ववान महिला, आणि तो मोगलांनी दिलेला होता. मात्र ती शाहिस्तेखानाच्या स्वारीमध्ये या साम्राज्याविरोधात लढत होती आणि याच लढाईनंतर तिने निर्णय घेतला की आपण आता वेगळं झालं पाहिजे आणि शिवाजींना मदत केली पाहिजे. आणि म्हणून अनेक हिंदवी स्वराज्यातली नंतर मंदिराची जी उभारणी झाली अहिल्याच्या अगोदर, त्याच्यामध्ये रायबागांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून या रायबागांनी शाहिस्तेखानला सांगितलं की आता बोठावर निभावलंय, तुम्ही परत जातो, हेच तुमच्या हिताचं राहील. आणि म्हणून इतिहासामधली अशी अनेक पात्र आहेत, असे अनेक नायक आहेत, असे अनेक बलिदान करणारी माणसं आहेत की ज्यांच्याबद्दल इतिहासामधून आपल्याला हवी तशी माहिती मिळत नाही. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की एक त्यांच्या आयुष्यात, महाराजांच्या आयुष्यात घडलेला एक जो प्रसंग आहे तो म्हणजे पुरंदराचा तह. म्हणजे पुरंदराच्या तहाशिवाय महाराजांचा इतिहास पूर्ण होत नाही. आणि पुरंदराचा तह का झाला तर याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपल्या सगळ्याला माहीत असेल की इकडे आदिलशहाचा वगैरे सगळा बंदोबस्त झाल्यावर आणि मोगलांना जेव्हा कळलं की हा शिवाजी जो माणूस आहे हा काही आता आपलं साम्राज्य बुडवल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून औरंगजेबाने ठरवलं की आता एक अंतिम लढाई, एक अंतिम, ज्याला आपण आपल्या अलीकडच्या भाषेत पानिपत असं म्हणतो, की काहीतरी निर्णय झाला पाहिजे. आणि म्हणून औरंगजेबानं शिवाजी महाराजावर एका सरदाराला सांगितलं की तुझ्यावर ही जबाबदारी की आता शिवाजी महाराजांचं काहीतरी झालं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे तो राजा कोण आहे? म्हणजे काय किती अवघड आहे बघा. म्हणजे आपल्याला शत्रूंची गरजच नाही, घरामध्ये एवढी माणसं आहेत आपल्याकडं की आपली कशी जिरवायची आणि कशी अडवायची हे इतिहासापासून म्हणजे आताही चालू आहे ते. राजा मिर्झा जयसिंग हा स्वतःला उच्च कुलीन हिंदू समजणारा, राजपुतामधला मला वाटतं उदयपूर घराण्याचा वंशज. उदयपूर घराणं कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहित आहे का? प्रभू रामचंद्र यांची जी 2 मुलं होती, लव आणि कुश, तर एक कुश हा जो होता त्याचा पुढे वंश झाला कच्छ. कच्छ असा वंश आहे त्यांचा. आणि तो कच्छ वंश जो आहे तो उदयपूर घराण्याशी संबंधित आहे. आणि जो लव आहे, अंकुश आहे, तो अंकुशचा जो वंश आहे तो आहे जयपूर घराण्याशी संबंधित. आणि आपल्या सगळ्याला हे माहीत आहे की महाराजांचा राज्याभिषेक करताना त्यांची जी सगळी कुंडली शोधून काढण्यात आली तेव्हा ते राजपूत घराण्याशी संबंधित आहेत. त्याचं कारण आहे की त्यांचा कुळ हा सिसोदे आहे असा शोध सगळ्या पंडितांनी लावला. आणि सिसोदे घराणं हे जयपूर घराण्याशी संबंधित आहे अशी एक इतिहासातली हे आहे, मांडणी आहे. आणि असा हा सगळा इतिहास असलेला हा राजा मिर्झा जयसिंग महाराष्ट्रावर चालून आला. संशय वृत्ती ही एक अशी गोष्ट आहे ती एकदा आपल्यामध्ये घुसली की ती चांगल्याना बाहेर काढता येत नाही. संशय कोणताही असो, एकदा मनात आला आणि त्यांनी एकदा घर केलं
की आयुष्याची घरघर तो शेवटपर्यंत कायम टिकवतो. औरंगजेब इतका हुशार माणूस की राजा मिर्झा जयसिंगला स्वारीवर पाठवलंय, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू आहेत, राजा मिर्झा जयसिंग हा बी हिंदू आहे, आणि हा तिथे एकमेकाला भेटले तर मग काही घडलं तर काय करायचं. आणि म्हणून काळजी घ्यायची, आणि ती काळजी घेण्यासाठी औरंगजेबानं एकट्या राजा मिर्झा जयसिंगवर ही जबाबदारी टाकली नाही, तर त्याला अजून एक सरदार दिला, त्याचं नाव होतं दिलेर खान. दोघांना समान अधिकार दिले, आणि दिलेर खानला त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, तो एकटा काय करतो हे बघण्यासाठी दोघांना पाठवलं. पुरंदरेला वेढा झाला, मग बरंच काही काही घडलं त्याच्यामध्ये, अनेक दिवस ते चाललं, शेवटी त्याच्यामध्ये तह झाला. आणि तह झाल्यावर असं ठरलं की मोगलाकून जिंकून घेतलेले जे किल्ले आहेत त्याच्यापैकी 23 किल्ले त्यांनी परत द्यावे, आणि त्या सगळ्या बदल्यात त्यांनी मोगलांची चाकरी करावी, असं काही काही त्या तहामध्ये घडलं. मला हा तह याच्यासाठी सांगायचा की या तहानंतर महाराजांच्या आयुष्यात एक घटना घडली, ती मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यासाठी हा तह सांगतोय. मग ह्या तहामध्ये अनेक कलमं घडली, आणि त्या कलमातलं एक महत्वाचं कलम असं होतं, ते म्हणजे औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो समारंभ आग्र्यात होणार आहे, दिल्लीत होणार आहे, त्या समारंभासाठी शिवाजी राजांनी त्यांना भेटायला यायचं. आता महाराजासमोर पर्यायच राहिला नव्हता गेल्याशिवाय. हे सगळं साम्राज्यामधलं हे सगळं उभं करत असताना त्यांना ज्या काही जाणीव झाल्या होत्या, आणि त्यांना वाटलं ठीक आहे एकदा भेटूया, आणि त्या कराराप्रमाणे ते त्यांना भेटायला गेले. भेटल्यानंतर आपल्या सगळ्याला माहित आहे की त्यांचा ज्या पद्धतीने अपमान झाला त्या सगळ्या सभेमध्ये, म्हणजे झालेला अपमान व्यक्त नाही करणार तो महाराष्ट्रीयन माणूस कसला. आताही आपण मनात ठेवत नाही, म्हणजे बाबासाहेबाकडे पुन्हा यावं लागतं की बाबासाहेब असं म्हणतात की सहनशीलतेचा अंत झाला की क्रांतीचा उदय होतो. त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला, आणि महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाला खडे बोल सुनावले की माझ्यापेक्षा कमी इज्जत असलेली 2-3 मराठा सरदार त्यांच्या पुढच्या रांगेला उभे आहेत, आणि माझा तुम्ही अवमर्द केलाय, अपमान केलाय. आणि मग ते सगळी चर्चा झाल्यावर त्यांना त्यांच्या महालात नजर कैद केलं वगैरे वगैरे काय काय झालं. मला तुम्हाला या घटनेतली एक गोष्ट सांगायची. 4 महिने साधारण त्यांचा आग्र्यातला मुक्काम आहे. 600 सैनिक आहेत त्यांच्याबरोबर. महाराजांनी एक दिवशी अर्ज दिला त्यांना की माझे काही सैनिक सोडून द्यावेत, माझी विनंती आहे. आणि महाराजांना ही विनंती औरंगजेबाला आवडली. त्याचं कारण आहे की त्याला वाटलं बरं झालं की एवढ्या लोकांचा खर्च आपल्याला रोजच करावा लागतो, त्यापेक्षा हा खर्च तरी कमी होईल. कारण असं म्हटलं जातं की महाराजांनी एकदा एका अर्जाच्या निमित्तानं त्यांच्या एका माणसाला सांगितलं की मी तुला काही पैसे देतो, म्हणजे तुम्ही असं काही समजू नका की हे आपल्याकडं जे पैसे घेण्याचं आणि पैसे देण्याचं नियमबाह्य हे आत्ताचं आहे असं काही समजायचं गरज नाही. मी तुला काही पैसे देतो, फक्त माझं मत तेवढं औरंगजेबापर्यंत घेऊन जा. त्यांनी सांगितलं की महाराज असं म्हणतायत किंवा तुम्ही मला सोडून द्या, मी दक्षिणेत गेल्यास तुम्हाला 1,00,000 रुपये, म्हणजे आता ते आत्ताचे किती असतील तो आपण कल्पना करू शकतो, पण 1,00,000 रुपये मी तुला देतो, म्हणजे हे मांडण्यासाठी. आणि औरंगजेबांना मी 1 कोटी रुपये देतो महसूल म्हणून, आणि मी त्यांचा आधिपत्याखाली काम करेन, पण मला सोडून द्यायला सांगा. तो ते घेऊन येतो, आणि औरंगजेब हे ऐकल्यावर चिडतो, आणि त्याला लक्षात येतं की महाराज किती हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्याला माहित आहे की या दरम्यान त्यांनी सुरतेची लूट केली होती, आणि सुरतेमधून किमान 2 कोटी रुपये सोनं चांदी हिरे माणिक वगैरे काय काय असे लुटून नेले होते. औरंगजेबने विचार केला की माझ्या साम्राज्यामधले 2 कोटी रुपये लुटून नेलेत, आणि मला परत गेल्यावर 1 कोटी रुपये देतो म्हणतोय. हे काय, हा किती हुशार असला पाहिजे माणूस. आणि म्हणून त्यांनी त्याच्या प्रधानाला सांगितलं की महाराज जे आलेत ते आपल्याच खर्चाने आलेत, इथं राहत आहेत, आपल्याच खर्चाने राहत आहेत, त्यांचं सैन्य आपणच जगवतोय, आणि ह्या सगळ्याच्या बदल्यात काय देणार आहेत तर 1 कोटी रुपये. लुटलेत किती 2 कोटी रुपये. देणार आहेत कधी दक्षिणेत गेल्यास. अरे हे काय करार आहे का.
तुला कळतंय का ते किती हुशार माणूस असला पाहिजे? त्याचा पहारा कडक करा. आणि मग त्यांचा पहारा कडक केला. मग ते बरंच उन्निसा बेगमचं वगैरे सांगितलं जातं, मग बरंच काही त्याच्यात की उन्निसा बेगमनी त्यांना मदत केली वगैरे वगैरे. मग ते मी इतिहासातल्या वादग्रस्त विषयावर बोलू इच्छित नाही, परंतु असं सांगितलं जातं. पण एक गोष्ट त्यांची जी मान्य केली जाते ती ही की किंवा मला काही प्रसाद पाठवायचा देवीच्या नावानं, तो पाठवण्यास परवानगी द्यावी, तो ते मान्य केलं जातं, ते पेठारे वगैरे वगैरे. तुमच्याशी मला हे सांगायचंय की या दरम्यान एक गोष्ट घडते. संभाजीराजे लहान असतात, त्यांची मनसबदारी जाहीर झालेली असते 6,000ची त्या पुरंदरच्या कराराप्रमाणे. आणि हे सगळे फिरत असताना मदाजी मेहतर नावाचा एक माणूस त्यांच्या इतिहासामध्ये हा अत्यंत महत्वाचा माणूस आहे. या माणसानं आग्रा शहराची पाहणी करत असताना विचार केला की समजा रात्री अचानक 2-3 वाजता जर महाराज सुटले आपल्या प्लॅनिंग प्रमाणे, या शहराच्या बाहेर कसं पडायचं? शहर मोठं आहे, कोणत्या दिशेनं जायचं? म्हणजे मी नांदेडमध्ये आलो तर श्रीनगरहून आनंदनगरकडे जाताना 2 वेळेस विचारावं लागतं की हे ठिकाण कुठं आहे. आणि एवढ्या मोठ्या शहरातून दक्षिणेकडे जायचं आहे तर मग कसं जायचं? आणि मग ते फिरतात सगळे मदाजी आणि ते, आणि त्यांच्या असं लक्षात येतं की ज्या दिशेला आपल्याला जायचंय त्या दिशेला एक कुंभारवाडा आहे मोठा. आणि कुंभारांचा व्यवसाय काय? तर गाडगे बनवायचे, मातीचे गाडगे बनवायचे आणि ते गाडगे भाजायचे. ते गाडगे भाजण्यासाठी जी भट्टी लावली जाते त्याला मराठीत आवा असा शब्द आहे की तो आवा पेटवला जातो आणि तो आवा 8-15 दिवस सातत्यानं चालत राहतो आणि मग ते गाडगे भाजतात. हे सगळे सैनिक त्या कुंभारवाड्यात गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही किती दिवस ही भट्टी पेटवत ठेवणार आहेत? त्यांनी सांगितलं काही नाही, आता संपलं आमचं काम. यांनी सांगितलं की ही भट्टी तुम्ही कायम पेटवत ठेवा. कशासाठी? त्यांनी सांगितलं आम्ही सांगतोय. तुम्ही कोण? आणि मग ह्या त्या कुंभारवाड्यातल्या, विचार करा, आग्र्यामधल्या कुंभारवाड्यामध्ये जी कोणी माणसं असतील त्यांच्यानी महाराजांची नाळ काय आहे? ते त्यांचे राजे नाहीत, हे त्यांची प्रजा नाही. पण तरी सुद्धा या माणसाने त्या माणसांना सांगितलं आणि त्यांना ते आवडलं. आणि त्यांनी काय सांगितलं की जोपर्यंत आमचं हे प्लॅन, आमची योजना यशस्वी होत नाही तोपर्यंत आवा पेटता राहिला पाहिजे. विचार करा, कारण नसताना कुंभारवाड्यातला आवा 4 महिने जळत ठेवायचा, धूर काढत राहायचा त्याचा. याच्यासाठी त्यांना काय कष्ट पडले असतील, परंतु त्यांनी ते कष्ट सहन केले, ती तयारी दाखवली. त्याचं एकमेव कारण होतं की हा आवाज ज्यांच्यासाठी पेटवता ठेवतोय आपण, तो पेटवता आवाज त्या माणसाची दिशा ठरवणार आहे जो माणूस हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाची आणि मराठी माणसाची किंवा हिंदवी स्वराची दिशा ठरवणार आहे. आणि म्हणून जेव्हा ते सुटले तेव्हा त्या धुराच्या दिशेनं त्यांना बाहेर पडण्यास मदत झाली. विचार करा, इतिहासामधल्या अशा सगळ्या लोकांनी, मला तुम्हाला हे सांगायचं की इतिहासामध्ये सगळ्या लोकांनी आपल्याला मदत केली. कोण माणूस आहे, कोणती जात आहे, कोणता धर्म आहे की ज्यांचं योगदान हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेमध्ये नाही आहे, अशी कोणती जात आहे? आणि ह्या सगळ्या जाती धर्माच्या माणसांना एका नावामध्ये बांधण्याची ताकद. काय नाव आहे ते? शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मेजर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल असली नावं होती. शिवाजी महाराजांच्या सैन्याला किंबहुना जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या सैनिकांना एकाच शब्दाने, ज्या शब्दामध्ये आजही ताकद आहे त्या शब्दाने उल्लेख केला जायचं, त्याचं नाव होतं मावा. असं म्हटलं, हा शिवाजींचा मावा. सगळ्या जाती धर्मातली माणसं मावा या शब्दात बांधून ठेवायची. ही जी दृष्टी आहे ही हिंदवी स्वराज्याच्या पाठीमागची खरी ताकद आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्याला माहित आहे की ह्या सगळ्या लढाया, कारण काय झालं की आपण महाराजांना जाणता राजा म्हणतो, परंतु जाणता राजा म्हणत असताना अजाणतेपणे त्यांच्या जाणतेपणाकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्यांना त्या लढायापुरतं मर्यादित ठेवतो. शिवाजी महाराज केवळ
1630ला जन्मलेले, 1646ला रायरेश्वरात शपथ घेतलेले, अनेक लढाया केलेले आणि लढायापुरते मर्यादित असलेले राजे आहेत का? राज्याभिषेक का केला त्यांनी? राज्याभिषेक राजा व्हायची हौस म्हणून केलाय असं काही समजू नका. असं जर असतं तर त्यांनी 1660लाच राज्याभिषेक करून घेतला असता. कारण रायरेश्वराची शपथ झाली की तोरणा जिंकला, स्वराज्याचं तोरण बांधलं, राजगड केला, लगेच रायगड झाला, प्रतापगड बांधला. आपल्या पोरांना हे माहीत असलं पाहिजे की शिवाजी राजे हे लढाई म्हणण्यापेक्षा लढाई आणि मंदिरं, मस्जिद, धार्मिक स्थळ बांधण्याच्या पलीकडे होते. शिवाजी महाराज ऐतिहासिक वाचण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांनी वाचला पाहिजे. मी आता शेवटच्या भागामध्ये तुम्हाला ते सांगतोय की हे सोडून द्या. आता ऐतिहासिक महाराज वाचण्याचं जे आहे ना आपलं सिस्टीम, ती जरा बंद करा. त्यांचा एक विचार जय भवानी जय शिवाजी हा विचार आहे ना, हा विचार नाही साहेब, ही उर्मी हो, ही ऊर्जा आहे आपली. कसलंही नेबट माणूस जय भवानी जय शिवाजी म्हणलं की टाईट होतंय. बघा मग एखाद्या घोषणा देऊन, अरे जय भवानी आणि जय शिवाजी ही जर ऊर्जा असेल आपली तर आपण हे बघायला नको की आपल्या ऊर्जेच्या पाठीमागचं काय गुपित आहे, काय गणित आहे. किती लोकांना माहित आहे हो की महाराज आपल्या देशावर परकीयांचं राज्य येणार आहे आणि ते सुद्धा समुद्र मार्गे येण्याची दाट शक्यता आहे. हे ओळखून 400 वर्षापूर्वी आरमार बांधलं पाहिजे, जलदुर्ग बांधले पाहिजेत. ही दृष्टी आपल्या सगळ्याला माहीत असेल की सिंधुदुर्गाचा जो जलदुर्ग बांधला महाराजांनी, त्या दुर्गाच्या पायामध्ये 10 मन शिस टाकावं लागलं. 10 मन शिस. गेल्या वर्षी बांधलेली कॉलेजची भिंत या वर्षी कशी पडली याच्यावर कमिटी बसते. 350 वर्षापूर्वी बांधलेला जलदुर्ग रोज पानाच्या लाटा खाऊन अजून सुद्धा त्याचा कणा ताट आहे. काय तंत्रज्ञान असलं पाहिजे. महाराजांचं पत्र यादव नावाच्या माणसाला, ते काम बघणाऱ्या, की हा जलदुर्ग बांधत नाही तर आपण आरमाराची मुहूर्तमेढ रवतोय. त्याच्या सामानामध्ये काही बेदखली होऊ शकते, शिष्यामध्ये काही घोळ होऊ शकतो. कारण डक आणि पोर्तुगाल हे ते माल पुरवत होते. ते बेईमान माणसं आहेत, ते त्यात काही भेसळ करून देतील म्हणून माल तोलून मोजून घ्यावा असा 1670च्या दरम्यान एखादं पत्र काढून आदेश दिला जातो. म्हणजे अन्न भेसळ कायदा करण्यासाठी आपण जी मरमर करतोय, तरी सुद्धा दूध कसं बनवलं जातं हे जर बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, दुधाचा चहा प्यायचा सोडून द्याल तुम्ही. विचार करा, आरमार उभं करताना काय वेदना झाल्या असतील त्यांना. हा एक भाग. दुसरा त्यांच्या आयुष्यातला जो भाग आहे, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये जाती धर्माचं जे वाढतं प्राबल्य होतं, ते वाढतं प्राबल्य संपवणारा पहिला माणूस, अस्पृश्यता निवारणाचा प्रारंभ करणारा पहिला माणूस, भारतीय इतिहासामध्ये राजा म्हणून जर कोणाला मान असेल तर त्यांचं नाव आहे शिवछत्रपती महाराज. आपल्या सगळ्याला ज्ञात असेल की प्रतापगड जेव्हा बांधला, प्रतापगड किल्ला जिंकून नाही घेतला, प्रतापगड बांधला. तो का बांधला माहितीये? त्याच्या पाठीमागे कथा आहे. जावळीचे मोरे यांना महाराज नको होते. लांजाच्या पाटलाने एका मुलीवर अन्याय केला, त्याला शिक्षा देण्यासाठी महाराज तिकडे गेले होते. येताना त्यांनी एक जणाला विचारलं काय नाव आहे ह्या डोंगराचं. कुणीतरी सांगितलं भुरप्या नावाचा डोंगर आहे तो. त्यांनी बघितलं बारकाईनं. ते म्हणाले यार इथे आपण हे ताब्यात घेतलं पाहिजे. कुणाचं आहे? मोऱ्यांचं. त्यांनी मोऱ्याला समजून सांगितलं, त्यांनी काय ऐकलं नाही. शेवटी त्यांच्या इच्छेविरुद्ध, कारण मोऱ्यांना महाराज राजे म्हणून कधीही मान्य नव्हते, जावळीच्या मोऱ्यांना. म्हणजे जावळीच्याच मोऱ्यांना सोडून द्या, महाराजांना विरोध करणारे सगळे निंबाळकर, मोरे, मोहिते, फलटणकर वगैरे सगळे, ही सगळी मोठी मंडळी, जहागीरदार मंडळी, वतनदार मंडळी होती. यांना महाराज राजे म्हणून नको होते, कारण यांना वतनाच्या जीवावर आईस आरामी आणि विलासी जीवन जगायची सवय लागली होती.
आणि प्रतापगड बांधून घेतला. प्रतापगड बांधून घेतल्यावर तिथं एक देवीचं मंदिर बांधायचं ठरलं. तुळजाभवानीचं मंदिर बांधलं. भट्ट नावाचे तिथले जे पंडित होते त्यांनी सांगितलं, महाराज सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही स्वतः पूजा करावी. महाराज प्रतापगडावर पूजेला गेले. पूजेचं ताट हातात घेतलं आणि मंदिराकडे जाऊ लागले. एक 50-60 फूट अंतरावर एक थोडा काळ्या सावळ्या रंगाचा एक जमाव दिसला माणसांचा. महाराजांनी विचारलं, कोण आहेत ते? काय सांगावं त्यांना लोकांनी तिथल्या? ते म्हणाले, ते अस्पृश्य आहेत. महाराज म्हणाले, अस्पृश्य लोक आहेत ते? काय, कशाला आले तिथे? ते म्हणाले, हे किल्ला बांधायला तेच आले होते. महाराज म्हणाले, ते किल्ला त्यांनी बांधलाय? ते म्हणाले, हो. मंदिर त्यांनीच बांधलंय. मंदिरातली मूर्ती त्यांनीच घडवली. महाराजांचं वाक्य सांगतो, ज्या माणसाने दगडावर टाक्याचे घाव घातले, त्या दगडाला हात दिले, त्या दगडाला पाय दिले, त्या दगडाला चेहरा दिला, त्या दगडाला देवपण दिलं, त्या दगडामध्ये स्वतःचा जीव ओतला, याचा अर्थ त्या देवाचा हा बाप असलेला माणूस जेव्हा त्याच्या मंदिरात जातो, हा बाप माणूस जेव्हा त्याच्या मंदिरात जातो, तो अस्पृश्य कसा असतो? काय कारण अस्पृश्य असण्याचं? त्या माणसाला सन्मानानं बोलवून घेण्यात आलं. महाराजांनी ताट त्या माणसांच्या हातात दिलं आणि त्या माणसाला बरोबरीनं घेऊन देवीच्या मंदिरात जाऊन त्या देवीची प्रतिष्ठापना ज्या माणसाने त्या देवीला घडवलं त्याच्या हाताने केलं. दगडाला देव पण देणाऱ्या माणसाला माणूस पण देणारा हा माझा राजा. शिकवला जातो का महाराज असं आपल्याला? आरमाराची बांधणी करणारा राजा, अस्पृश्यता निर्मूलन करणारा राजा, स्वच्छतेचं अत्यंत वेड असलेला हा राजा आहे. आता आपण झाडू घेऊन स्वच्छता करू लागलो, पाट्या लावा लागलो, जाहिराती करू लागलो, स्वच्छ भारत, सुंदर भारत. अरे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असे अनेक किल्ले तुम्हाला बघायला भेटतील की स्वच्छतागृह सुद्धा कुठल्या दिशेला असावं, त्याची काय सोय असावी, त्याच्यामुळे काय आजार होतील, ही कल्पना मांडणारा राजा हा आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असला राजा नाहीये. तलवार आहे ना, तलवार हातातली. ज्यांना इतिहासाचं वेळ आहे त्या पोरांसाठी सांगतो, मराठी साम्राज्य निर्माण होण्यापूर्वी या राज्यामध्ये लढाईमध्ये वापरलेली तलवार ही सरळ असायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी या तलवारीमध्ये बदल घडून आणला. आत्ता जी तलवार तुम्ही बघताय ही मराठी तलवार आहे. या तलवारीला एक पातं तयार करण्यात आलं. महाराजांनी त्याची रचना स्वतः बघितली आणि त्यांच्या लक्षात आलं की सरळ तलवार आहे. ती वार करताना आपली जी उंची आहे, लक्षात ठेवा, तलवार का बदलली गेली? आपल्या सैन्यामध्ये जे लोक आहेत सैनिक म्हणून त्यांची उंची, त्यांच्या शरीराची ठेवण आणि ही परदेशी तलवार याचं सूत्र जमत नाही. तर या सैनिकाची शरीरयष्टी लक्षात घेऊन तलवार तयार करण्यात आली पाहिजे आणि म्हणून महाराजांनी स्वतः त्या पात्याची तलवार तयार केली. त्या तलवारीचं वैशिष्ट्य असं आहे की ती तलवार निमुळती आहे, शेवटचे टोक आहे. त्या टोकाचं कमी झालेलं वजन मुठीवर येऊ नये म्हणून मुठीच्या पाठीमागं एक खेळा लावलेला असतो तलवारीमध्ये. तुम्ही बघा, बारकाईने ऑब्झर्व करा तलवार. त्या खेळाचा दुसरा उपयोग असा होतो की पुढे वार करून जेव्हा तलवार पाठीमागे येते तेव्हा पाठीमागून जर कुणी आलं तर त्याला त्या खेळाचा वार करता यावा, कारण तलवार फिरवता येणार नाही तितक्या वेगानं. म्हणून नोकदार खेळा त्याला ठेवायचा आणि त्या तलवारीचं वजन समतोल ठेवायचा. लढता लढता 5-6 तास आपण लढूत, हाताला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यावर तलवार हातातून निसटेल. म्हणून तलवारीची मूठबंद, तलवारीची जी ठेवण आहे मुठीची, की समोरच्याचा वार त्या मुठीवर होऊ नये म्हणून त्याला वेगळा आकार द्यायचा आणि मधून भरजारी वस्त्र लावायचं, कारण घाम शोषून घेण्याची क्षमता त्या वस्त्रामध्ये असेल. अशी संकल्पना मांडून आपलं शस्त्र असलं पाहिजे. हा शस्त्रास्त्राबद्दलचा विचार मांडणारा हा आधुनिक राजा, या राजाबद्दल
त्याच्या आरमाराबद्दल, त्यांच्या किल्ल्याबद्दल, जे 111 किल्ले महाराजांनी उभे केले, स्वतः बांधले. महाराजांच्या साम्राज्यामध्ये जे 360 किल्ले होते शेवटपर्यंत, याच्यापैकी 111 किल्ले त्यांनी स्वतः बांधले. प्रत्येक किल्ल्याची अत्यंत म्हणजे त्याला लगेच 2 वर्षानं त्याचं मेंटेनन्स करायची वेळ येईल असं काही केलं का त्यांनी? आजही तुम्ही जेव्हा किल्ले बघायला जाता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की कसलं सिमेंट असेल हे. आताचं सिमेंट बघतोय आपण, तर ते सिमेंट नव्हतं, तर ते चुना असायचा. आणि तो चुन्यामध्ये काय काय, मी त्या पुस्तक वाचत होतो की त्यात मूग, गूळ, काय मध, काय काय घालून त्याचं मिश्रण कितीतरी दिवस ठेवायचं, मग ते ठेवलेलं मिश्रण पुन्हा एकत्रित करायचं. म्हणजे एवढ्या मोठ्या किल्ल्यांना लागणारी ही सगळी साधन सामग्री एकत्रित करायची आणि ती वापरायची. हा दृष्टिकोन मला वाटतं की फार मोठा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून मला वाटतं की महाराजांचा आधुनिक दृष्टिकोन, जी राज्यव्यवस्था होती त्यांची, काय राज्यव्यवस्था होती. आता आम्ही थोडंसं माझा राजकारणाशी संबंध असल्यामुळे सांगतो की हे सरकार आल्यापासून आमच्याकडची सगळी गर्दी जी आहे त्या गर्दीतले 80% अर्धसर फक्त बदल्या आणि प्रमोशनचे आहेत. म्हणजे सरकार तुम्हाला जे वाटायले ना, सकाळी तुम्ही जे म्हणालात ना सरकारच्या धोरणामुळे मी परेशान आहे, सरकारच्या धोरणामुळे नाही सर. ही परेशानी याच्यासाठी व्हायली आहे की जे धोरण ठरतंय ते धोरण योग्य पद्धतीनं राबवलं जात नाही, त्याच्यामुळेही हा त्रास आहे. महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं धोरण होतं प्रशासनामधलं, की मला सांगा, महाराजांनी एक धोरण ठरलं होतं, कोणीही सैनिक असला तरी 3 वर्षानं त्याची कंपल्सरी बदली केली जायची. या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर, त्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर. ज्या किल्ल्याचा किल्लेदार आहे तो 5 वर्षांनी बदलला जायचा. आणि हे धोरण कसं होतं, तर या धोरणामध्ये कुणी कुणाचाही नातेवाईक असला किंवा कुणी कुणाचा किती जवळचा माणूस असला तरी त्याचा शिफारस घेऊन झालेली बदली ही रद्द केली जात नव्हती. आता आपल्या गावात नोकरी भेटली पाहिजे, आपल्या वस्तीवर नोकरी भेटली पाहिजे, आपल्या गल्लीतच नोकरी भेटली पाहिजे, याच्यासाठी जे जे ठेवलं जातं, म्हणजे असं म्हणतात की कागदावर वजन ठेवल्यावर कागद पुढे जात नाही, हे खोटं आहे. कागदावर वजन ठेवल्यावरच कागद पुढे जातो, हे इथे खरं आहे. हा महाराजाच्या आणि आधुनिक राज्य व्यवस्थेतला फरक आहे. आणि म्हणून जी यंत्रणा किंवा जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अशी आहे. महाराजांनी आपल्याला माहिती आहे की वतनदारी पद्धत बंद केली. हा मोठा धोरणात्मक निर्णय त्यांचा, कारण वतनदार पिळवणूक करायचे रयतेचे. आणि म्हणून हे सगळं त्यांनी बंद केलं. मला वाटतं की हे सगळं बघत असताना त्यांचं नोकरीचं धोरण, त्यांचं शस्त्रास्त्राचं धोरण, त्यांच्या सैनिकाबद्दलची भूमिका, त्यांची सेनेबद्दलची भूमिका, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मावळ्याबद्दल त्यांचं जे मत होतं ते अत्यंत प्रामाणिक मत होतं की कोण माणूस आहे हो मला सांगा की आपला एक मावळा, एक सरदार गेला आणि त्या सरदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या गावात जाऊन त्याच्या कुटुंबाची चौकशी केली, त्याच्या मुलाला नोकरी दिली, त्याच्या मुलाचं लग्न लावून दिलं. जसं तानाजी मालुसरेबद्दल वगैरे बोललं जातं, किंवा तानाजी मालुसरे यांच्या रायबाचं लग्न त्यांनी स्वतः लावून दिलं. आणि म्हणून एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी जाता जाता, धर्मांतराचा मुद्दा. हा फार महत्वाचा मुद्दा आहे की ज्या विषयावर हे सगळं राजकारण चाललंय आपलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा आणि कुठल्याही माणसाचा भेदाभेद अमंगळ असं जे म्हटलं जातं. कारण तुकाराम महाराजांचा आणि महाराजांचा जो स्नेह संबंध होता, मला वाटतं की तुकाराम महाराज हे महाराजांच्या आयुष्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. आणि महाराजांनी कधी या गोष्टीला थारा दिला नाही. महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये न्यायव्यवस्था ज्या हैदर नावाच्या व्यक्तीनं सांभाळली तो मुस्लिम होता. दौलत खान, इब्राहिम खान ही सगळी माणसं मुस्लिम होती. आपल्या राजावर आणि आपल्या साम्राज्यावर जीवापाड प्रेम केलं पाहिजे, कारण हा माणूस स्वतःच्या धर्माचा अंगीकार करत असताना दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करत नाही, याचा आत्मविश्वास सगळ्या धर्मामध्ये होता. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून साम्राज्य उभं करायचं, सुराज्य स्थापन करायचं, ही भावना या माणसांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून या माणसाच्या आयुष्यामध्ये राजांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्या फक्त लोककल्याणकारी आणि लोकहितासाठी केल्या.
राज्य स्थापन केलं, लोकहितासाठी केलं. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे की त्यांचं अष्टप्रधान मंडळ नावाची जी संकल्पना आपल्याकडे आपण बघतोय, ही अष्टप्रधान संकल्पना इतकी उत्कृष्ट होती की सगळ्या जगाला त्याचा आदर्श घ्यावा आणि राज्यकारभार आणि राज्य पद्धती कशी असावी याचा विचार सगळ्या जगाला पडावा, असे अष्टप्रधान मंडळ होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये ते असं म्हणतात की मी राज्यघटनेचा आत्मा हा लोककल्याणकारी राज्य असा असेल. लोककल्याणकारी हा शब्द बाबासाहेबांना शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावरून सुचलेला विचार आहे. आणि म्हणून तुम्ही विचार करा की भारतीय संविधान ज्या लोककल्याणकारी रयतेचं राज्य असं म्हणतो, त्याचा संस्थापक म्हणजे लोकशाहीचा संस्थापक हे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजेत. लोकशाही काय असते? लोकांचं, लोकांसाठी, लोकांनी चालवलेलं राज्य आपण नुसतं म्हणतो, त्याची डेफिनेशन पाठ करतो, परंतु लोकांच्या हातात साम्राज्य द्यायचं आणि लोकांकडून ते करून घ्यायचं, लोकांकडून सुराज्याची संकल्पना ओढून घ्यायची. आणि म्हणून जे बचतीचं धोरण असेल, आपल्या सैन्याचं धोरण असेल, त्या धोरणाबद्दल जागरूक असलेलं हे कुटुंब, मला वाटतं की मा जिजाऊ साहेबांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या स्वतःच्या खाजगी जमा खर्चामध्ये 25 लाख होन मोहरा सापडल्या होत्या सोन्याच्या. म्हणजे बघा किती दूरदृष्टी असेल. आणि म्हणून माझं असं मत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व हिंदुस्थानच्या इतिहासाला पडलेलं एक स्वप्न होतं. हिंदुस्थानच्या इतिहासात घडलेला तो अपूर्व असा इतिहास होता. पुन्हा या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजेत असं आपल्या सगळ्यांना वाटतं. मात्र मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये जन्मले पाहिजेत. याच्यासाठी या देशात अगोदर जिजाऊ झाली पाहिजे. आणि जोपर्यंत जिजाऊ होणार नाही तोपर्यंत शिवबा होणार नाही. जिजाऊ होण्यासाठी एक लकोजी जाधवाचं घर झालं पाहिजे. आपल्या घरात मुलगी जन्माला आल्यानंतर तिची हत्तीवर बसून आपल्या मुलीचा आनंद व्यक्त करण्यासाठी साखर वाटप करायची असा विचार करणारा लकोजी जाधवाचा कुटुंब या देशात आलं पाहिजे की नाही. आणि म्हणून लकोजी जाधव जर झाला की घरात मुलगी झाली म्हणून तिची हत्तीवर बसून मिरवणूक काढायची आणि साखर वाटायची सिंदखेड राजामध्ये, मग अशा घरात एखादी जिजाऊ येते आणि अशा जिजाऊच्या पोटी एखादा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतो ज्याचा स्वाभिमान आणि अभिमान आपल्याला वाटतो. मी तुमच्या सगळ्यांसाठी एक सुंदर गोष्ट सांगतो जाताना. मला वाटतं 1 तासभर झालं मी बोलतोय. जाताना एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट मला आवडलेली सर्वात सुंदर गोष्ट आहे. मी तुम्हाला माझ्या कॉलेज जीवनातल्या 1-2 जाता सांगतो तुम्हाला आता, कारण तुम्ही फार ऐतिहासिक तिकडे गेलात, तिकडे 400 वर्षाकडे गेलात पाठीमागे, म्हणून तुम्हाला परत मी 2015 मध्ये आणतो थोडंसं. आणि म्हणून महाराजांच्या इतिहासाचा आपल्याला हे होऊ देऊ नका. महाराजांचा इतिहास ही आमची प्रेरणा आहे, आमचा श्वास आहे. आमच्या जगण्यातलं आणि मरण्यातलं अंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि म्हणून आमचा जो स्वाभिमान आहे, आमचा जो अभिमान आहे, हा महाराजांच्या इतिहासाशी संबंधित आहे. कदाचित मी शहाजीराजांचा मुलगा आहे, काय करायचं आपल्याला ते राज्य करण्यावरून, आपलं चांगलं चाललंय, पुण्यासारखा प्रांत आपल्याला भेटलेला आहे, मज्जा करूया असंही महाराजाला म्हणता आलं असतं. परंतु अशी फार कमी माणसं असतात की जे असा विचार करत नाहीत, ते वेगळा विचार करतात, त्यांना वेगळी दृष्टी असते. आणि असा माणूस कधी जन्माला येतो याच्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आम्ही कॉलेजला असताना फार मज्जा करायचो. मज्जा या अर्थाने की तुमच्यासारखी नाही, तुमच्यासारखी नाही याचा अर्थ की तुमच्या हातात मोबाईल आहे आणि काय काय साधनं आहेत. आमच्या वेळेस फोन नंबर नसायचा. म्हणजे बालाजी चिरडे एकदा स्पर्धेतून गेला की पुन्हा जर भेटायचं असेल तर पुन्हा स्पर्धाच करावी लागायची, म्हणजे भेट व्हायची केव्हा तरी. किंवा मग त्याच्या घरमालकाचा किंवा गावातला कोणाचा तरी फोन नंबर घ्यावा लागायचा. म्हणजे पत्र पाठवापाठवी आमच्या काळात होती, आता तुमच्या वेळेस नसेल असं माझी अपेक्षा आहे. आणि मग इतकं कम्युनिकेशन गॅप होता. परंतु तरीसुद्धा आमच्या वेळेस फार हुशार माणसं असायची. एक माझा मित्र, म्हणजे हुशार किती असतात माणसं त्याचं उदाहरण सांगतो. माझा एक मित्र एकदा मी कॉलेजमधून येताना म्हणाला की दादा चल कॉलेजमध्ये. मी म्हणालो काय? ते म्हणाला एक सत्कार आहे आपल्या कॉलेजमध्ये. म्हणलं कुणाचा? तर तुला माहित नाही? म्हणलं नाही. तुला पक्याचा? अरे मी म्हणलं यार पक्याचा सत्कार आहे कॉलेजमध्ये, कसं काय? काहीच माहित नाही? म्हणलं काहीच नाही. त्याला पक्या शास्त्रज्ञ झालाय, त्याचा सत्कार आहे. मी विचार केला यार, 10वीला 2दा, 12वीला 3दा आणि विद्यापीठाची परीक्षा अद्याप पास न होणारा पक्या शास्त्रज्ञ कसा झाला असेल? काय शोध लावला असेल यांनी? मी म्हणलं काय शोध लावलाय? तो म्हणला पक्यानं शोध लावलाय, पक्या शास्त्रज्ञ झालाय.
मी म्हणलो जरा समजून सांगशील का? त्याला हो समजून सांगतो. त्याने समजून सांगितलं मला. त्यानं सांगितलं पक्या हा जो मराठीत शब्द आहे त्याचं उलटं केलं की कॅप होतं. पक्या म्हणजे कॅप, कॅप म्हणजे टोपी, टोपी म्हणजे पिटो, पिटो म्हणजे मारा, मारा म्हणजे रामा, रामा म्हणजे देव, देव म्हणजे वदे, वदे म्हणजे बोले, बोले म्हणजे लेबो, लेबो नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्याच्या नावाचा पक्याच्या नावाचा असा नावानावात संबंध येतो. विनोदाचा भाग सोडा, पण इतकं सुद्धा डोकं असलं पाहिजे की आपला कुणाशी संबंध येतो, आपलं मूळ काय, हा विचाराचा विषय. हा विचार करायला आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून युग पुरुष, महापुरुष, राष्ट्रपुरुष, भारतरत्न, विश्वरत्न, महात्मा हे माणसं कधी जन्मला माहिती आहे तुम्हाला? त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मित्रांनो, एकदा मी एका रस्त्यानं जात होतो. रस्त्यानं जाताना असं वाटलं की नांदेड फार दूरचं अंतर आहे, परभणीच्या पुढं निघल्यावर एका ठिकाणी चहा पिलं पाहिजे. आणि म्हणून चहा पिण्यासाठी एक असं चांगलं प्रांगण बघून असलेलं हॉटेल होतं आणि त्या हॉटेलपाशी थांबायचं ठरवलं. हॉटेल वर्दळीचं होतं. हातात चहा घेतला आणि चहा पीत पीत रस्त्याच्या कडेला चालू लागलो. माझ्या असं लक्षात आलं, एक 5-6 वर्षाचं पोर सातत्यानं माझ्याकडे बघतंय. मला कळे ना की हे पोरग आपल्याकडेच का बघत असेल. माझंही राहून राहून त्याच्याकडे लक्ष चाललं, मात्र त्याची नजर काही खाली पडत नव्हती. ते सातत्यानं माझ्याकडेच बघत होतं. मी चहा प्यायचा संपवला, कप ठेवायला परत गेलो, कप ठेवून परत फिरलो आणि पोरग गायब झालं. माझी उत्सुकता ताणली. 15-20 मिनिटं सातत्यानं माझ्याकडे बघणारं पोरग अचानक गायब कसं झालं असेल? बरोबरच्या सहकार्याला मी सांगितलं, अरे असं एक पोरग माझ्याकडे सातत्यानं बघत होतं आणि ते अचानक गायब झालं. ते म्हणले, जाऊ दे ना यार, तुला काय करायचं, तुला असलीच सवय, विनाकारण काहीतरी चौकशा करत बसतोस, चल. मी म्हणलो, नाही यार, आपण त्याला शोधलं पाहिजे. ते माझ्याकडेच बघत होतं. मी त्याला शोधू लागलो आणि माझ्या लक्षात आलं, माझ्यापासून 100 फूट अंतरावर एक झाड आहे. झाडाला मोठं बुड आहे आणि बुडामध्ये लपण्याचा ते पोरगं प्रयत्न करत आहे. मी त्याच्याकडे गेलो, त्याला पकडलं, जवळ घेतलं आणि विचारलं, बाळ, तू मगापासून माझ्याकडे बघतोयस का रे? ते काही बोललं नाही. मी त्याला परत प्रश्न विचारला, सांगणार आहे तू का बघतोयस माझ्याकडे? त्याने दोन्ही हात पुढे केले. त्याच्या एका हातामध्ये कोऱ्या पानाची वही होती आणि दुसऱ्या हातामध्ये कांडी संपलेला पेन होता. मी त्याला विचारलं, तुला काही मदत हवी आहे? तू मानेनच हो म्हणाला. मी म्हणालो, काय? त्यानं पेन पुढे केला. माझ्या लक्षात आलं, याची कांडी संपली आहे, याचा हाताला पेन किंवा कांडी पाहिजे. मी खिशाकडे हात नेला, खिशातून 10 रुपये काढले आणि त्याला देऊ लागलो. त्यानं मानेनं नको म्हटला. मी म्हणलो, का? तो मला कांडीच हवी. मी दुकानाच्या जवळ गेलो, त्याला कांडी घेऊन दिली. 1 रुपयाला आलेली कांडी, उरलेले 9 रुपये खिशात टाकले. त्याला एवढंच म्हणालो, बाळ, कांडी तर 1 रुपयाला होती, मी तुला 10 रुपये देत होतो, 9 रुपये तुला राहिले असते, तू पैसे का घेतले नाहीस, कांडीच का घेतली? ते पोर मला म्हणाला, काका, माझी आई मला असं म्हणाली आहे, तुला जेव्हा जेव्हा कशाची मदत लागेल तेव्हा तुला लागेल तेवढीच लोकांना मदत मागायचा. तुला लागेल त्याच्यापेक्षा जास्त मदत जर तू कोणाला मागितलीस तर तू जितकी जास्त मदत घेशील तितकं माझं आयुष्य कमी होईल. मला आश्चर्य वाटलं, 6-7 वर्षाच्या पोराची काय मातृभक्ती आहे. आई म्हणाली आहे म्हणून हा जास्त मदत घेत नाही. मी त्याला विचारलं, कांडी घेऊन काय करणार आहेस? त्यानं सांगितलं, निबंध लिहिणार आहे. कुठल्या विषयावर? तो म्हणाला, आई विषयावर. मी म्हणालो, का? त्यांनी सांगितलं, शाळेमध्ये सर असं म्हणाले, माणूस कितीही मोठा झाला, तो तिन्ही जगाचा स्वामी आणि नायक जरी झाला तरी त्याच्या आयुष्यातली आई त्याची पहिली गुरु असते, हे विसरू नये, असं मला गुरुजींनी सांगितलं. मला त्याची गुरुभक्ती आणि त्याची मातृभक्ती पाहून माझ्या डोळ्यामध्ये आनंद असू राहिला. मी म्हणलो, बाळा, तुला एक प्रश्न विचारू? ते मला विचार का? मी त्याला म्हणालो, तुला पेनाची कांडी पाहिजे म्हणून तू या हॉटेलच्या दारात किती वेळापासून उभा आहेस?
तो म्हणाला 5 तासापासून. मी विचारलं 5 तासात किती माणसं गेली? तो म्हणाला 500. 5 तासात 500 माणसं गेली. तू 5 तासापासून 500 माणसाला जाताना पाहिलंस, पण कुणालाच कांडी का मागितली नाहीस? तू मलाच कांडी का मागितलीस? त्या मुलानं दिलेलं उत्तर जागतिक दर्जाचं उत्तर. तो म्हणाला, काका 5 तासापासून उभा आहे, 500 माणसं गेली. मी प्रत्येकाकडे पाहत होतो, पण प्रत्येकाच्या खिशाकडेही पाहत होतो. मला कोणत्याच माणसाच्या खिशाला पेन दिसला नाही. पहिला माणूस तुम्ही असेल, तुमच्या खिशाला पेन दिसला आणि मला खात्री पटली, ज्याच्या खिशाला पेन आहे तो कांडीचं महत्त्व जाणतो, म्हणून हा माणूस आपल्याला कांडी देऊ शकतो. मला असं वाटतं, ज्याला इतकं बारीक निरीक्षण करता येतं की आपली गरज काय आहे आणि आपल्याला कोण मदत करू शकतं, आपल्या गरजेला कोण धावून येऊ शकतो, आपल्या मदतीला कोण येऊ शकतो, हे निरीक्षण ज्याला कळतं तो छत्रपती शिवाजी महाराज होतो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मित्रांनो, आयुष्यात काही झाला नाही तरी चालेल, चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. देश आधुनिकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. जगातला सर्वात तरुण राष्ट्र म्हणून भारताची गणना होणार आहे. जगातला सर्वात तरुण माणसांचा हा देश कदाचित 2 वर्षांनी जगात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा देश असेल. आपल्याला मिळालेली शक्ती, ही शक्ती जर भक्तीत परावर्तित करता आली आणि मातीचं आणि मातेचं प्रेम जर आपल्याला निर्माण करता आलं, तर या देशाला उंच शिखरावर जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. दुर्दैवाने या देशामध्ये नारायण सुर्वेसारख्या माणसांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर 67 वर्षानंतर आश्वासनांची सगळी फुलं सुकली, सुकलेल्या फुलांचा कुबट वास, नीतिमत्ता सर्व संपली, पदरी आला फक्त वनवास. भुकेल्यांची भूक भागली नाही, सारीच अस्मिता दारिद्र्याशी गहाण झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. अशा पद्धतीचा खंत व्यक्त करावीची वेळ आली. मला वाटतं मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं, बाया माती लई थोरं, तिला कसं विसरावं. जन्मलो आम्ही माती, किती होणारं माती, खापराच्या दिव्यात कधी पेटणारं वाती. मोडलेल्या माणसांचे दुःख उले झेलताना, अनाथाच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणतीना जात ज्यांची, कोणताना दुःख ज्यांना, दोन अश्रू माणसाचे माणसांना, अशी मानणारी एक नवी समाज संस्कृती आपल्याला निर्माण करता आली. तर मला वाटतं त्या जिजाऊंनं पाहिलेलं स्वप्न, शिवाजींनी प्रत्यक्ष स्थापन केलेलं सुराज्य आम्हाला चांगल्या माणसाच्या दृष्टीनं आणि विकासाच्या दृष्टीनं हे राष्ट्र अनेक वर्ष टिकवता येईल. त्या टिकवण्याचं सर्व सामर्थ्य आपल्या हाती यावं. शेवटी आपलेच हात, आपलीच कीर्ती घडवत असते आपलीच मूर्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. होय, पण चांगलं, छान, फार प्रेरक झालं.